हरिभक्ति करी धन्य तो संसारी, हरिभक्ति करी धन्य तो संसारी, धन्य तो संसारी, धन्य तो संसारी। जानकी वनस्मरण ज्यांच्या कृपेने मुखी नाम येते, शब्दे ज्यांच्या समाधान टिकते, त्या ब्रह्मचैतन्य दयानिधीते, साष्टांग मी वंदे एकाग्रचित्ते। सद्गुरुनाथ महाराज की जय। जागे हो नित्यागुनी स्वसुखदे सुमुहूर्त साधूनिया, आत्माराम प्रसन्न घेति करुणी दासासी बोधावया। करीती जागृत राष्ट्र व्यक्ती सकळा कल्याण साधावया, त्या श्री सद्गुरु रामदास चरणा अत्यादरे वंदुया। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय रघुवीर समर्थ। प्रापंचिकाला आपला संसार सुखाचा व्हावा, आनंदाचा व्हावा काय ते याच्या पलीकडे फार मोठ्या अपेक्षा असत नाहीत. त्याच्या ज्या अपेक्षा आहेत त्या सर्व एकत्रित केल्या, गोळा केल्या की माझं सगळं सुखाचं व्हावं, एवढी यात सगळा सारांश आला. गाडी घोडा घरदार माणसं सगळं जे काय असेल ते. तर काल आपण सुखाचा प्रश्न बघितला आहे, त्याबरोबर दुःखाचा प्रश्न बघितला आहे आणि त्याबरोबर आनंदाचा प्रश्न बघितला. आणि सुखदुःखाचे प्रश्न लागून असल्यामुळं काही ना काहीतरी हे आहे ते नाही, ते आहे हे नाही, हे सारखं सुरू राहतं. आणि म्हणून त्या अर्थाने प्रपंच पुराई होत नाही आणि त्या अर्थाने संसारात धन्यताही माणसाला कधी व्यक्त करता येत नाही. एखाद्या क्षणी वाटतं, एकदा कोणतरी चांगलं बोलला, काहीतरी झालं, कोण पास झाला, कोणाला मार्क पडले, काय झालं, ते काय असतं ते आजच्या काळात जे जे असेल ते काहीतरी त्या क्षणी असं वाटतं अगदी धन्य झालं. नंतर मग कळतं की हे धन्य झालो, पण आता मुलगा परदेशात जाणार आहे, आपल्याला काही उपयोग नाही. ती दुसऱ्याशी खाली येतं मग. आणि मग पुढचं सगळं बाकीचं दिसायला लागतं की आता पुढे आपलं काय. तर त्या दृष्टीने हे एवढंच, म्हणजे ह्याच्यापेक्षा धन्यतेचं वाटण्यासारखेही क्षण आहेत, पण खऱ्या अर्थाने धन्यता काय आणि ती कशाने येते, तुझे समर्थ काय म्हणतात ते सुरुवात करून बघूया आणि आपल्या वेळेत कसं संपतं ते बघूया. धन्य तो संसारी, ते कोणाला धन्य म्हणतात ते बघून त्याचं कसं काय आपल्याला विचार करता येईल, उपयोग करता येईल. हरिभक्ती करी धन्य तो संसारी, 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 धन्य तो संसारी, हरिभक्ती करी धन्य तो संसारी.
हरिभक्ती करी धन्य तो संसारी. म्हटलं तर सोपंच आहे. प्रत्येकजण आपापल्या परीनं भयापोटी कोणी भजती कुणा देखाव्याची प्रीती, तसं झाले. कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपापल्या काय पूजा अर्चा करू दे, देवा जाऊ दे, त्याच्या परीनं त्याची भक्ती चालू आहे अशी त्याची समजूत आहे. भक्ती चालू आहे की नाही हे खरोखर जाणणारा देवच. भक्त काय त्याला खऱ्या अर्थानं देव ओळखत असतो. भक्त स्वतःला खऱ्या अर्थानं कधी ओळखत नाही, देव त्याला बरोबर ओळखतो. आणि इथे जे आता रामदास आहे, उदाहरणार्थ वाटतं की दास्यत्व सोपं आहे. दास्यत्व सोपं नाही. मालकी एक वेळ सोपी आहे, पण भगवंताचं दास्यत्व अवघड आहे. कारण आपलं म्हणून काही उरत नाही. आणि आपल्याला आपलं म्हणून उरल्याशिवाय चालत नाही. आपलं म्हणून काहीतरी उरायलाच पाहिजे. माझं मत तरी उरलं पाहिजे, माझ्या आवडी तरी उरल्या पाहिजे, काहीतरी माझं म्हणून. आपण एवढं म्हणतो ना सगळं घरामध्ये सगळं आहे हो, पण माझं म्हणून काही नाही त्याच्यात. त्याचं जर नाव नसलं, त्याचं जर कुठे काय ते काय जे म्हणतात ते काय ते त्याच्या नावावर, जमीन असू दे, घर असू दे, काय असू दे, ते माझ्या नावावर नाही. घरात कशाला कमी नाही, पण माझ्या नावावर काही नाही. आणि मोठे तेवढे असतातच, ते मोठेच असतात. त्यामुळे ती व्यवस्था ते करतात बरोबर. तुझं सगळं तुझंच आहे, सगळं तुझंच आहे म्हणतात. काय ह्याच्यातून मला तरी ठेवून काय करायचं आहे. फक्त सगळं तुझंच आहे कंसात असते माझ्या माघारी. माझ्या माघारी सगळं तुझं आहे. पुढं आत्ता त्याचा काय उपयोग आहे मला सांगा. त्याला एखादं चेक पडता येते का, त्याला 4 पैसे उचलून देता येत आहेत का, त्याला स्वतःच्या मनासारखं करता येतं आहे का, तर नाही. आता तो त्या योग्यतेचा नसेल तर तसं न करणंच बरं, हेही खरं आहे. उगाच देण्यातही काही अर्थ नाही. पण ती अपवाद झाली काही. पण हे माणसाला स्वतःचं म्हणून तर भक्तीतसुद्धा स्वतःचं म्हणून काहीतरी करावं असं वाटतं. तिथे अडचण आहे. भक्तीमध्ये भगवंताच्या इच्छेनं राहणं म्हणजे भक्ती. तर भगवंताच्या इच्छेनं जर राहता येत नसेल तर भक्ती नाही. पण भगवंताच्या इच्छेमध्ये खरी भक्ती आहे. तेव्हा आता होतं काय, माणसाला सगळ्या त्याच्या आवडीच्या वस्तू बाजूला केल्याशिवाय भक्तीच करता येत नाही. कारण प्रापंचिकाच्या आवडी ठरलेल्या आहेत. तो देवाकडे जातो कशाला, बाबा माझी गाडी नाही, माझी गाडी होऊ दे. तेव्हा माझ्या नोकरी नाही, मला नोकरी लागू द्या. तेव्हा माझ्या मुलाचं चालू दे, माझ्या मुलाचा धंदा नाही, त्याचा नीट चालू दे. काय त्याचं असेल ते, मग तिचं लग्न होत नाही ते होऊ दे. आता हे झालं तर काय झालं शेवटी, ह्यात कशाची भक्ती झाली नक्की. माझी ज्या आवडी होत्या, माझ्या ज्या इच्छा होत्या त्यांची भक्ती झाली, देवाची नाही भक्ती झाली. देव साधन झाला, साध्य नाही झाला. देवा मुलीचं लग्न व्हावं असं वाटते, देवा त्याला ॲडमिशन मिळावीशी वाटते, देवा परदेशात जावं असं वाटतं, सगळं खरं आहे. पण ते साध्य का साधन. देवाकडे गेल्यानंतर हे सगळं काय जे करतो आहे ते सगळं त्याला वापरून करायचा माझा विचार आहे. मला काय करायचं ते माझं ठरलेलं आहे. ज्याला स्वतःला करायचं काय ते, देवाची भक्ती सोडतो मी याच्यामध्ये, पण ज्याला स्वतःला काय करायचं ते त्याचं ठरलेलं आहे, ते देवाने करावं अशी ज्याची इच्छा आहे. ह्यात स्वामी कोण दास कोण. त्यामुळं त्या अर्थाने दास का स्वामी हा प्रश्न इतका वाटतो एवढा सोपा नाही. हे म्हणून रामदास म्हटल्यानंतर दाससुद्धा, आता आपण दास म्हणजे नोकर आपल्या भाषेमध्ये, साध्या भाषेमध्ये. मला कल्पना करून बघा की म्हणणं तर सोपं आहे. रामदास स्वतः का काय, आता आपण किती लोकांना असे कोणकोणत्या नावाने पुढे दास शब्द जोडतात आणि ते त्यांचे दास असं समजलं जातात. दास्यत्व इतकं सोपं आहे का. दास्यत्व म्हणजे त्यांनी आपल्याला दास म्हणून स्वीकारणं हे आहे. मी त्यांचा दास होईन ते ठीकच आहे, मला वाटते जसे तो करावं, पण माझं काही न सोडता मला दास व्हायचं आहे. जमेल का तसं. आपण साधं अगदी मोठं जाऊ द्या, भक्तीतलं अजून नंतर बघू, पण साधं बघा, नोकरीत घ्यायचा झाला तर नोकर म्हणून दास म्हणूनच घ्यायचं आहे ना. मग परीक्षा कशाला पाहिजे, तो दास व्हायला तयार आहे ना, मग घेऊन टाका की त्याला. नाही, त्याची ते पहिला राऊंड घेणार, दुसरा राऊंड घेणार, तिसरा राऊंड घेणार, मग शेवटी 5 उरणार, मग त्यातले 2 उरणार, मग हा त्यातला 1 लागणार. मग हा त्या योग्यतेचा म्हणजे कशा योग्यतेचा पाहिजे, त्यांच्या डोक्यावर बसणारा पाहिजे का त्यांनी सांगितलेलं काम करणारा पाहिजे. राऊंड कशासाठी घ्यायचे, त्याची योग्यता बघायची. कशासाठी योग्यता बघायची, हा मालक व्हायला योग्य आहे का दास व्हायला योग्य आहे. मालक व्हायला योग्य असेल तर राऊंडमध्ये भेटतात, त्यांना ते आधीच्याच राऊंडला बाद करतात. कारण ते हे काही आपल्या उपयोगाचे नाहीत. सांगितलेलं काम जर करणार नसेल तर तो दास कसला. तेव्हा रामाने सांगितलं आणि मी ते केलं असं ज्याचं आहे तो खरा दास. मग म्हणून रामदास हा स्वामींचंच आहे. जेव्हा भक्तीमध्ये अडचण ही आहे की मी जे करतो त्याला मी भक्ती समजतो आणि ते काय भक्ती म्हणून अपेक्षित करतात ते मी विचारलं का कधी, हा बरा प्रश्न आहे.
तेव्हा हरिभक्ती करी धन्य तो संसारी हे अगदी सोपं आहे, पण त्यातली भक्तीच अवघड आहे. कारण आमची भक्ती प्रपंच भक्त आहोत आम्ही, त्या अर्थाने इच्छांचे भक्त आहोत, आमच्या आकांक्षांचे भक्त आहोत, पण भगवंताचे भक्त नाही. भगवंताचे भक्त होण्यासाठी खरं हे चाललं आहे, हे सगळं भगवंताचे भक्त. हरिभक्ती. आता मला सांगा, भक्तीमध्ये काय समजा एक आपल्याला काय प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, हातात माळ घ्यायला अडचण वाटते की नाही? मला प्रतिष्ठेचा मी भक्त आहे त्यामुळे हातात माळ घ्यायची अडचण वाटते. मग खिशात ठेवतो, मग हे करतो, मनाने करतोय ते चांगलंच आहे, ते करू देत, कारण शेवटी त्याच्यावरून आणखी काहीतरी गोंधळ उडवण्यापेक्षा ते चांगलं. पण तरीसुद्धा हे महत्त्वाचं नाही का की ज्याचं नाम घेतो आहे तर त्याचा मी दास आहे एकदा म्हटल्यानंतर मला त्या माळेची किंवा ह्याची किंवा त्यामुळं निर्माण होणाऱ्या काय प्रतिष्ठेला काय कमीपणा असेल तर त्याची भीती वाटायचं काय कारण आहे? तर त्या अर्थाने त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे की त्याला भक्ताला भीतीचं कारण नाही. जो भीत नाही तोच भक्त, जो भगवंताचा ऐकतो तोच भक्त. भक्ताच्या सुद्धा व्याख्या स्पष्ट असल्या पाहिजेत. भगवंताची आपल्याला व्याख्या करता येणं अवघड आहे, म्हणून अतर्क्य वगैरे सगळे शब्द वापरतात. अनाकलनीय अतर्क्य सगळं जे आहे सगळे यादी, सगळी विष्णू सहस्रनामात कितीतरी यादी आहे. तर ही सगळी यादी आहे तेवढ्यासाठीच आहे की ते पलीकडे आहे, ते अलीकडे पण आहे आणि पलीकडे पण आहे. हे असं आपली व्याख्या करणं अवघड आहे या अर्थाने. त्याची वर्णन करता येत आहे पण हे व्याख्या नाही करता येते. भक्ताच्या व्याख्या करता येतात. तो त्याचा ऐकतोय तो भक्त, त्याप्रमाणे वागतोय तो भक्त. मग आता त्याप्रमाणे वागायचं म्हणजे माझ्या मनाप्रमाणे वागता येत नाही ना, म्हणजे टाकलं पाहिजे ते. तर मला जे जपायचं आहे ते त्यांना टाकून द्यायचं आहे त्यांच्या दृष्टीने. आता ते टाक आणि ये. महाराजांनी जसं सोहळ्याचं उदाहरण सांगितलं ना मुलाचं, त्या काळातलं तसं आहे. त्यांना त्याची लंगोटी सिद्धीसुद्धा चालत नाही. साध्या भाषेत सांगायचं म्हणजे आपल्याला उदाहरण आठवत असेल, प्रवचनात वाचलेलं आहे, तर ते सुद्धा चालत नाही तर त्याला ते जवळ करतायत. तेव्हा ते खऱ्या अर्थाने ज्या काळात हे सोहळेवळे होती तेव्हाच्या गोष्टी आहेत, पण त्या काळातले उदाहरण म्हणून ते बरोबर आहे. ते खरं लागू आहे, ते मनाला लागू आहे. ते त्यांनी व्यवहाराने उदाहरण कळावं म्हणून सांगितलं, कारण त्या काळातले लोक ते सगळं करणारे होते, त्यांना ते उदाहरण पटू शकेल. ते त्याचं म्हणून जोपर्यंत काहीतरी आहे गेच आहेत त्यांच्या दृष्टीनं वळ्यात, ते बाजूला ठेवल्याशिवाय आईसुद्धा त्याला जवळ घेत नाही. हे साधं झालं. तर भगवंत माझं म्हणून काही असलं तर मला जवळ घेईल का, हा विचार करणं म्हणजे भक्तीत हळूहळू प्रवेश करणं आहे. किंवा भक्ती म्हणजे काय याचा परिचय करून घेणं आहे. माझं म्हणून काही नाही, अमुक एक असं काही नाही, काय तुम्ही म्हणाल तसं करू, हे ज्याचं झालेलं आहे त्याच्या दृष्टीनं तो भक्तीत प्रवेश झालेला आहे. तर तसं ते जेव्हा होईल, आता त्याच्यासाठी टाकावं लागेल. मला माझ्या आवडीच्या गोष्टी आहेत त्या जपायच्या आहेत आणि त्यांना त्यांच्या आवडीच्या ठेवायच्या आहेत आपल्याकडे. हा तिढा सुटत नाही म्हणून भक्तीत कोण पुढे जात नाही फारसं. भक्ती तसं म्हटलं तर सोपी गोष्ट आहे. आता टाकून द्यायची वस्तू, एखादी वस्तू बाजारातून घेऊन यायची आहे तर त्याच्यासाठी किंमत आहे, निवड आहे, फिरणं आहे, सगळीकडे चौकशा आहेत, हे आहेत, ते आहेत, लाख गोष्टी आहेत. किती गोष्टी माणसाला त्यासाठी कराव्या लागतील तेव्हा ती वस्तू घेऊन येता येईल. पण ही वस्तू घरात आणलेली आहे आणि ती टाकून द्यायची आहे तर त्याला किती वेळ लागतो, पण टाकून द्यायचा निर्णय व्हायला किती वेळ लागतो. म्हणजे सोपं अवघड काय ते एकदा आपण विचार करून ठेवावं. म्हणजे भक्तीचं काम काय आहे आणि नक्की त्याचं स्वरूप काय आहे. तर या अर्थाने मनुष्य एक वेळ गुरु सोडेल, मनुष्य देव सोडेल, पण त्याच्या आवडीची वस्तू सोडणार नाही. ही माणसाची अवस्था आहे. आता अशा माणसाला त्याला आता कसा तो मनानं बैरागी करायचं, त्याला तसं कसं. भक्ती म्हणजे मनाने विरक्त होणं आहे. तर भक्ती म्हणजे मनाने विरक्त व्हायचं, तर त्याला तो होणार कसा. आता तो आसक्त आहे आणि आपल्याला तो विरक्त पाहिजे. हे झाल्याशिवाय भक्ती होत नाही आहे. मग आता काय करावं म्हणजे, आणि बरं त्याला संसार सोडायला सांगून चालत नाही. महाराजांचंच वचन आहे ना, संसाराला नावं ठेवलेली प्रपंचकांना चालत नाहीत. त्यामुळे संसार छान आहे, तसंच करा, खूप छान, असंच करत राहावं. किती छान तुम्ही बंगला बांधला, किती छान तुम्ही केलं, किती छान, असंच म्हणत राहायचं नुसतं. आणि त्याची मालकी त्याच्यातली काढून घ्यायची मनानं, हे त्यांचं काम आहे. म्हणून ते माझ्या देवाने मला फसविलं, ते तसंच आहे. ते सगळे काढून घेतले. त्याला विचारच करण्याची आवड आहे, तो वाचनाचीच आवड आहे. एखाद्याला काय वाचतच राहतो नुसता, करीत काहीच नाही, म्हणजे वाचत राहतो नुसतं. मग आता ते त्याचं वाचनाचं काढून घ्यायचं म्हणजे त्याचं पुस्तक काढून घेतलं त्याला चालत नाही, कारण त्याचं त्या आवडीचं आहे. मग त्याला ते म्हणतं असं कर, तू आता वाचतोस आहेस, तू प्रवचन तरी वाच एकदा मध्ये. हळूच त्यांनी प्रवेश केलेला आहे त्याच्यामध्ये. आता त्याचं प्रवचनाला वाचायला वेळ जाणार म्हटल्यानंतर त्याचं कुठली तरी कथा कादंबरी राहणारच की बाजूला. त्याला वाचनाची आवड आहे, त्याला मध्येच प्रवचन वाचायला सांगितलं आहे. आ नंतर हळूहळू म्हटलं की आता तुला गद्य वाचता येते, पद्याचा तुला पहिल्यापासून परिचयच आहे, मग पारायण का करीनास एखाद्यामध्ये, तुला नाहीतरी वाचनाची आवड आहे. काय ते कशा पद्धतीनं करतील तर ते हे करूच जाणे. फक्त आपल्याला त्याच्याशी तादात्म्य व्हायला पाहिजे ना. म्हणून मला ते पद्य जमणार नाही, मग की खूप वर्षात माझा अभ्यास नाही, त्यातल्या त्यात इंग्लिश मिडियमवाला असलं तर तुम्हाला म्हणतो वाचायलाच येत नाही. तर हे सगळे अडचणी त्यांना माहिती.
इंग्लिशमधलं देतील, त्यांना काय अवघड आहे त्याच्यातलं. तर ते म्हणतील तिला हे चालतं ना, मग हे वाच, काय हरकत नाही. मग त्याला पारायणात ठेवला म्हणजे त्याचा शिफ्ट झाला हळूहळू. जो पूर्ण त्या वाचनात अडकला होता तो त्यातून, कारण पारायण वाचायला लागलं की यात काही तथ्य नाही आहे हे सांगणारं ते, त्यातून अर्थ निघतो. तो निघाला की त्याला जाणीव होते, अरे मी इतकं वाचतोय, ह्या कथा कादंबरीत काय माझ्या दृष्टीने तथ्य नाही आहे, मला काही जीवनाला उपयोगी मिळालं नाही काही. माझं रंजन झालं, माझा वेळ चांगला गेला, सगळं अगदी हसलो खेळलो सगळं झालं, पण ह्यात मला काही मिळालेलं नाही आहे. आउटपुट काय आपण विचारतो असतो शेवटी. मनुष्य 2 तास काम केलं तर शेवटी त्याचा सुपरवायझर असेल तो येऊन विचारेल की नाही त्याला की 2 तास काम केलं तर काय आउटपुट आहे. ते कशाला सुपरवायझर कशाला आहेत, व्हॉट इज टू बी सुपरवाइज्ड, नाही का. त्याच्या कामाचा आउटपुट सुपरवाईज करायचा आहे ना, तो बघायचा आहे, लक्ष ठेवायचं आहे त्याच्यावर, बरोबर आहे की नाही, अपेक्षेप्रमाणे आहे की नाही. 2 तासांनी ते परत आले तर हा तसाच आहे, माल तसाच आहे, हा तसाच आहे, निर्माण काही झालेलं नाही आहे. तर आता काय सुपरवायझरने त्यांना रेकमेंड करावं का प्रमोशनसाठी की चांगला कामाचा माणूस आहे. 2 तास झाले, एकही वस्तू निर्माण झालेली नाही, काय कारखाना आहे समजा, तर एकही वस्तू निर्माण झालेली नाही आणि हा अशा तऱ्हेचा माणूस मिळणं अवघड आहे. त्यामुळे ह्याला लवकरात लवकर प्रमोट करा. असे काय आपल्याला कोणी भेटणार आहे का? हा जर व्यवहारात भेटत नाही तर भगवंताचं मला सांगा, भगवंताने आपल्याकडून काही आउटपुट नाही तर त्याने आपल्याला काय प्रमोट करावं का मुक्त करावं ते आपणच विचार करावा. आता हे सगळ्या आवडीच्या गोष्टी मी सोडणार नाही. ते तर म्हणतात आवडीच्या गोष्टी सोडा, त्याच्याशिवाय मी मिळणार नाही. बरं, ज्या आवडीच्या गोष्टी ते पाहणं ही गोष्ट फारच अवघड आहे. ती कोणाला ते सांगतच नाहीत. कारण तसं मुलात देव पाहा, ह्याच्यात देव पाहा, झाडात देव पाहा, त्या आपलं उठं आपल्याला काय समजतं. मला काय दिसत नाही, तुला काय दिसतं बाबा, मला झाड दिसतं, ह्याच्यापेक्षा त्याची कुवत नाही आहे. मग त्याला ते सांगण्यात अर्थ नाही. मग त्याच्या ज्या आवडीच्या गोष्टी आहेत, आता ही हा वेळ कसा घालावा. मग हे काम समर्थांसारखे करू जाणे की संसारी धन्य व्हा, चालेल, काय हरकत नाही. संसारी आहे म्हटल्यानंतर त्यांना बरं वाटतं, आपल्यातलं काहीतरी संसारातलं सांगतायत आणि त्यामुळं काय हरकत नाही. म्हणजे अजूनसुद्धा 4 वस्तू घेतल्या तरी चालतील, फिरून आलो तरी चालेल, हिंडलो तरी चालेल, 4 पदार्थ खाल्ले तरी चालतील, अशाबद्दल बोलतायत असं वाटताना. आणि तसं वाटूनच कुठेतरी भक्तीचा प्रवेश माणसाच्या मनात होण्याची शक्यता आहे. नाहीतर त्याला जर सांगितलं ह्याच्यापुढे आता तिखट मीठ नाही, तेल नाही, आमकं नाही, तमकं नाही, फोडणी नाही, मसाले नाही, गोडा नाही, तिखट नाही, कसला नाही, काही घालायचं नाही, फोडणी नाही. तू म्हणेल अहो मला जेवायचं, असं काय करता, मला सवय लागली इतक्या वर्षाची. आता असा गुरुही चालणार नाही, असा चलाही चालणार नाही, हे गणित जमत नाही. म्हणून संसारात फक्त धन्य व्हा. म्हणजे धन्य व्हा म्हणलं एवढ्यासाठी की धन्य तो संसारी. आता मग हे करता करता महाराज जसं एका ठिकाणी म्हणाले, आपल्याला पाठ आहे सगळं, पण तरीसुद्धा महाराज म्हणले त्याला वेळ नाही ना, त्याची प्रकृती काही सुधारत नाही ना, मग असं करा, त्याला वेळ नाही. त्याच्या खिशात रोज आईला सांगितलं, बदाणे, बेदाणे, घरका, मनुका अशा गोष्टी खिशात ठेवून त्याला एवढंच सांगायचं, फक्त तुझ्या कामात मध्ये केव्हा तरी तोंडात टाकत जा, हळूहळू त्याची प्रकृती सुधारेल. म्हणजे त्याला काम तर सोडायचं नाही आहे, त्याला वेळ तर नाही आहे, तर महाराजांनी हा मार्ग काढला. त्याच्या खिशात बेदाणे 4 टाकून ठेवा, मन्न खात राहील तर त्याची प्रकृती सुधारेल. म्हणजे आहे ह्या परिस्थितीत मला काय सुधारता येईल, कसं सुधारता येईल, इथून सुरुवात आहे. परिस्थिती बदलण्याचा त्याचा विचार नसतो एकदम. तो म्हणेल त्याच्यापेक्षा दुसरे कोणतरी सोपे गुरु बघूया किंवा पॉवरफुल गुरु बघूया, हे काही नका असं होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला त्यातल्या त्यात काय करता येईल तर ते महाराजांनी सांगितलं तसं खिशात ठेवत जा. काय बदाम ठेव, काय बदाम ठेव, काहीतरी ठेव खिशात, मन्नानं तोंडात टाकत जा, त्याचं पोषण होणार आहे, त्याची शक्ती वाढणार आहे. तर तो जो अशक्त आहे तो सशक्त व्हायला पाहिजे. तसं भक्तीच्या बाबतीत आता ह्या संसाराच्या बाबतीत त्याला टाकून तर चालणार नाही. मग निदान असं करत जा, खरी भक्ती करी, धन्य तो संसार आहे, तो धन्य होशील. फक्त हेच संसार आहे. बरं, असंही धन्य होत नाही, त्याचा त्याला आत्तापर्यंतचा तरी अनुभव सांगत असतो की असा काही दिवस उगवत नाही की छान आता सगळं झालेलं आहे, असा एक दिवस उगवतो, दुसऱ्या दिवशी तसं होत नाही. ही हात काही त्याला अनुभव नाही आहे का, त्याला आहे. म्हणजे त्यालाही आनंदी व्हायचं आहे, सुखी व्हायचं, सगळं आहे. सगळा मनुष्याचा आतून न कळत कारभार आनंदासाठीच चाललेला आहे. फक्त त्याला सुखातला आणि आनंदातला फरक कळत नाही, म्हणून तो पळापळ करतो आहे. आनंद ही बसून मिळवण्याची विद्या आहे. खरं सांगायचं तर बसल्या जागी फिरत असताना, पळत असताना, कुठेही असताना, कुठल्याही ठिकाणी असताना बरोबर असण्याची विद्या आहे. मग तर ती आनंदाची विद्या त्याला द्यावी अशी त्यांची इच्छा आहे. खरं तर तो त्यासाठी धडपडतो आहे, फक्त मार्ग चुकतो आहे आणि तो सुखापर्यंत येऊन थांबतो की दुःख पुढे उभं राहतं. ते लगेच ते झालं की दुसऱ्या दिवशी दुःख आहे. म्हणजे आपल्याला एकदम उत्तम मार्ग पडले तसं कळावं, त्या दिवशी रात्री अगदी आनंदात सगळे काय ते आता आईस्क्रीममध्ये काय द्राक्षात आईस्क्रीम काय ते घालून सगळं करून सगळं झालं रात्री. आता सकाळी उठल्यावर शेजाऱ्याचा फोन येतो, तर किती पडले, काय त्याला काय कसं काय झालं, म्हणून तुमच्याला किती पडले, आमच्या, अरे बापरे, त्याला त्याच्यापेक्षा 10% बापरे झालं. दुसऱ्या दिवशी ते आईस्क्रीम गेलं, ते हे गेलं, दुसऱ्या दिवशी काय नाही, दुसऱ्या दिवशी आमटी भात. हरिभक्ती करी
धन्य तो संसारी हरिभक्ती करी धन्य तो संसारी हरिभक्ती करी धन्य तो संसारी. आता मला सांगा, हे मनुष्य सगळ्या वस्तू आणतोय, ती शिक्षणं भरतोय, सगळं करतोय, त्यांनी करावं असं तर करू नये असं त्यांना अजिबात म्हणायचं आहे. करायचं आहे, बरोबर, शिक्षण करायचं आहे, वस्तू आणायच्या आहेत, बाहेरून ह्या गोष्टी काय कमी आहेत, सगळ्याचा सारांश काय, उणीव आहे ती भरून काढणं, हे माणसाच्या सगळ्या धडपडीचा सारांश आहे. आपल्याला पडतोय का बघा. उणीव आहे आणि ती भरून काढायची आहे. ज्ञानाची उणीव आहे, भरून काढायची आहे. घराची उणीव आहे, भरून काढायची आहे. वाहनाची उणीव आहे, भरून काढायची आहे. काय ते असं आहे ना, उणीव आहे तर ती भरून काढणं, आणि ते भरून काढलं की पूर्णतेचा प्रश्न आहे तो. त्यामुळे ते भरून काढलं की असं वाटतं की आता हे सगळं होणार, हे आणलं की ते होणार, ते आणलं ते होणार. मुलांनी का हा क्लास लावला की ते होणार. तर कारण ते त्याला ज्ञानाची उणीव आहे, ती शाळेत काही भरून निघत नाही. म्हणजे मी अपेक्षा पण करत नाही, कारण ती वेगळ्या कारणासाठी अलीकडे शाळा असतात, तर त्यामुळे तिथे ती भरत नाही. मग आता काय करायचं, मग ह्या क्लासला, मग त्या क्लासला, म्हणजे एक क्लासनं त्याचं होत नाही. उणीव आहे ना, एका क्लासमध्ये मिळतं ते पुरत नाही, त्याला जे काय मिळवायचं आहे डिस्टिंक्शन ते मिळालं ते पुरत नाही. मग दुसरा क्लास लाव. मग अगदी सार्वजनिक नको, तो सामुदायिक नको, तू स्पेशल लाव. म्हणजे काय होईल, म्हणजे जी उणीव आहे ती भरून, एवढंच ना. मग ती उणीव भरून काढायचे जे मार्ग आहेत, तर ते जे मार्ग आहेत ते अनुभवाने कळतं की ह्याने उणीव भरून निघत नाही. 2% वाढले, आपल्याला 10%ची अपेक्षा होती, ते 2चे 3 झाले, 3चे 4% झाले, पण भरून निघालं नाही. म्हणजे भरून निघायला वस्तूंनी कधी आजपर्यंत, म्हणजे ते मनाचं आहे ना काम, त्यामुळं त्याला 90 मिळाले तरीसुद्धा घरात अंधार असतो, आणि 99 मिळाले तरी अंधार असतो घरामध्ये. त्या दिवशी अंधार पसरला असतो, कारण का 99.99 इथे आहे, त्याचा 90सुद्धा तिथे अंधारच आहे. ज्याच्या 80 पटीत त्यालाही अंधारच आहे, त्याला असं वाटतं 85 मिळालं, त्याला वाटतं 90 मिळालं, म्हणजे त्याच्याकडे अंधार आहे, कारण तुलनेत अंधार आहे. अंधार त्या मार्कात नाही आहे, तो तुलनेमध्ये आहे. आणि आपल्याला असं वाटतं की ते झाल्यावर काहीतरी होणार आहे, कारण शेवटी ते झालं की ॲडमिशन मिळणार आहे, किंवा ते झालं की नोकरी मिळणार आहे, तर ती चांगली मिळणार आहे. त्या नोकरीची उणीव आहे, नोकरीची उणीव म्हणजे पैशाची उणीव आहे, कामाची उणीव आहे, बरोबर आहे. मग तर ते आलं की आता सगळं भरून निघणार असं वाटतंय. प्रत्यक्षात ते मिळालं की कळतं की ह्यात काही तथ्य नाही आहे, ह्यानी काही उणीव पुरी होत नाही आपली. कारण काय होतं, पगार कमी असतो, काम जास्त असतं, ताण असतो, वेळा वेगळ्या असतात. मग ते सगळं बघितलं की आपण याच्यासाठी धडपडत होतो का काय असं वाटतं. मग तिथे गेल्यानंतर त्याचा ताण वाटतो. बरं, समजा अगदी पगार त्याने वाढवला तर आपले खर्च इकडे लोक वाढवायला तयारच आहेत, त्यामुळे पुन्हा हातात काय राहत नाही, मग इतकं मिळवून काय मिळालं असं पुन्हा म्हणणारे लोकही असतात, आणि आपल्यालाही वाटत राहतं. म्हणजे शेवटी हे पुरं होत नाही, हे काम लक्षात येतं. ते पुरं करायला आपण आणून जे पुरं होत नाही ते भगवंतानी देऊन पुरं होतं, म्हणून आपल्याला खरा कैवारी असायला पाहिजे. हरिभक्ती करी. तो जो आहे, तो जो भक्त आहे, तर खऱ्या अर्थाने भक्त असेल तर भगवंताला हजर असणं भाग आहे. हरिभक्ती करी धन्य तो संसारी हरिभक्ती करी धन्य तो संसारी. जयाचा कैवारी, जयाचा कैवारी देव राणा, जयाचा कैवारी देव राणा. हरिभक्ती करी धन्य तो संसारी हरिभक्ती करी धन्य तो संसारी हरिभक्ती करी धन्य तो संसारी. जयाचा कैवारी देव राणा, जयाचा कैवारी देव राणा. हरिभक्ती करी धन्य तो संसारी हरिभक्ती करी धन्य तो संसारी हरिभक्ती करी धन्य तो संसारी. देवराणा या अर्थाने की त्याच्या हातात सर्व आहे, त्याचेच भक्ती करावी ना. इतक्या लोकांची भक्ती करायची, इतक्या लोकांची मनधरणी करायची, हे सगळं करायचं, त्याच्यापेक्षा एकाचीच मनधरणी करावी ज्याला सगळं देता येतं. आणि त्याचं देणं
कैवारी असल्यासारखं देणं असतं महाराजांच्याकडे. आपल्याला माहिती आहे ना सगळं चरित्र. मी मुद्दाम परत त्याचे रिव्हिजनसारखं करतो एवढ्यासाठी की वाचून ती मिटून ठेवली जातात म्हणून त्याची परत परत आठवण करायची. आता मला सांगा, महाराजांच्या माणसांना कोणीतरी ते ह्याचे दिवस होते, आपल्या उसाच्या कापणी ह्याचे दिवस होते, त्यावेळेला ते गुऱ्हाळ लागायचे, तर त्यांना ते रस नाही म्हणले. महाराज आले आणि आल्यानंतर त्यांना कळलं की आपले माणसं रस प्यायला गेले. ते त्यावेळेला इतकं काही असं पैशाचा व्यवहार नव्हता त्यावेळेला, पण ती म्हटली असतील, कशाही कारणानं म्हणली असतील, संबंधाने म्हणली असतील, कशाने म्हणली असतील, पण ती नाही म्हणली. महाराज म्हणले असं आपल्या माणसानं म्हणाले, ठीक आहे, सबंध सगळे चला बरोबर. माझ्या तिथे जे शेतात माहिती आहेत तर ज्याच्या आत्ता रस मिळण्याची ज्या ठिकाणी शक्यता आहे, सबंध तोच संबंध, ते काय रान होतं ते सगळं रान विकत घेतलं. म्हणले ह्यांना सगळ्यांना मनसोक्त रस पासा. देवाचं देणं आहे ते तसं आहे. त्याच्यासाठी आपण धडपड करून पैसे साठवून शेती घेऊन त्यात ऊस लावून त्यात रस येऊन ते आता फॅटची अवस्था आहे तशी रसाची अवस्था झाली, तर ते जे काय झालेलं आहे तर ते सगळं करून इतकं करण्यापेक्षा महाराजांचे भक्त असलेलं बरं. आपल्याला शेवटी रसाची मतलब होता, रस मिळाला ना, मग त्याच्यासाठी एवढे लाखो रुपयाची शेती मिळवण्यासाठी त्याच्यासाठी कष्ट करायचं, घाम गाळायचा, पुन्हा त्यात यायचं नाही, मग ते नाही, पाणीच मिळालं नाही, पाण्याची पाळी तोडली, ते वीजच गेली, ते हेच गेलं. रस पॅकी डायरेक्ट. ती हरिभक्ती आहे. जयाचा कैवारी देव राणा, जयाचा कैवारी देव राणा, हरिभक्ती करे धन्य तो संसारी, हरिभक्ती करे धन्य तो संसारी, हरिभक्ती करे धन्य तो संसारी. तेव्हा त्याचा पक्ष घेणारा जो सर्वसमर्थ असेल त्यालाच देव राणा म्हटले. नुसतं सुद्धा देव म्हणणे नाही, देव राणा म्हणले. राम राणा म्हणायचे ते. तर तसं हे रामराणा आहे, देवराणा आहे. तर तो सगळं देऊ शकतो. त्याच्याकडे मागितलं बरं. मागायचं असेल तर त्याच्याकडे मागायचं, नसेल तर लौकिकाकडे मागण्यात काय अर्थ नाही. कारण लौकिकाची देण्याची मर्यादा आहे. साहेबाची झाली तरीसुद्धा, म्हणजे ते साहेब म्हणू आपण, त्या साहेबांची झाली तरीसुद्धा एक मर्यादा आहे. एक इन्क्रिमेंट द्यायची, 2 त्यांच्या हातात नाही. आता प्रायव्हेटमध्ये गेला तर ते 2 देतील, 3 देतील, पण त्याच्यापेक्षा हातात देईल. ते म्हणतील अप्रेझलला चांगले मार्क आहेत, मी एवढं देऊ शकतो. याच्या पलीकडे तुम्ही देऊ शकता का? आता नाही. मग काय करावं? मग तुम्ही कंपनी बदला. म्हणजे हे असले कारभार आहे तो एवढाच आहे, ह्याच्यापेक्षा काय आणखीन करता येत नाही. बरं, हे मिळून अजून 2 मिळाली म्हणून ह्याचं पूर्ण झालं का? तर नाहीच. मग अशी बाकीच्या वस्तूंचं म्हटलं आहे तसंच झालं. मग त्याच्यापेक्षा भक्तीत असावं चांगलं. आणि खऱ्या अर्थाने भक्त असणं म्हणजे आपल्या स्वतःच्या इच्छा सोडून देणं. आता तिथेसुद्धा भक्तीत हरिभक्ती करीत म्हटलं बघा की वास्तविक जो हरण करतो तो हरी ना सगळं काढून घेतो. आता काढून घेणाऱ्याची कोण भक्ती करणार? मला देणाऱ्याची भक्ती करेल एक वेळ. त्याचा कैवारी रावण, हा म्हणजे माझं सगळं होणार. म्हणजे असं नाही, त्याच्यासाठी नाही आहे. म्हणून आधी सुरुवातीला हरिभक्ती म्हटलं. म्हणजे त्याची भक्ती की जो हरण करतो. आता हरण काय करतो? तो अनेकांना अशी कल्पना आहे की हरण करतो म्हणजे एक घर गेलं, नोकरी गेली, हे गेलं, असं जर समजा भक्तीचं स्वरूप आहे हे कळलं तर इथे सुद्धा कोणी थांबणं अवघड आहे. तर तिथे बाहेर तर सोडूनच द्या भक्ती करायची, पण तो तिथे सुद्धा थांबणं अवघड आहे. तर त्यांना काय यातलं हरण करतात? हरण करतात ते, बरोबर. त्यांचं हरण करणं हे हरीचं कामच आहे. तो नेतोच, तो नेतो, पण 2 गोष्टी नेतो. एक आपल्यातलं काही नेतो आणि आपल्याला कुठेतरी नेतो, तो हरी. तर ते हरी कोण हा यातला? तर आपलं काहीतरी नेतो आणि आपल्याला कुठेतरी नेतो. ठाल विठ्ठल. आता काय ठाल 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 विचार करून ठेवा. ठाल 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 तेव्हा आपल्यातलं काय नेतो की भक्तीला लागले आणि घर जामीन ठेवायची वेळ आली, भक्तीला लागले, जमीन जामीन ठेवायची वेळ आली, हळूहळू ती गेली. हे नाही, तो तुमचं त्या जमिनीतलं मन काढून घेतो. आसक्ती जो हरण करतो तो आहे. आसक्ती आहे ती दुःख काय देतं माणसाला सांगा? आसक्ती दुःख देते. काय असलं तरी त्याच्यात जी आसक्ती आहे ना, म्हणून माझा मुलगा आणि त्यांचा मुलगा हा जो फरक आहे, मुलगा मुलगाच आहे ना शेवटी, पण माझ्या मुलाचं नुकसान झालं, त्यांच्या मुलाचं नुकसान झालं. हे जे काय आहे ते काय आहे? ते त्यांच्या मुलाचं झालं तर त्यांची एक गोष्ट वेगळी आहे, पण माझ्या मुला गडबड तिथं आहे. तेव्हा हरी कोण? आसक्तीचा प्रश्न आहे. तेव्हा आसक्ती जो नाहीशी करतो आहे, जो त्या प्रत्येक गोष्टीत माणसाचं मन अडकलेलं आहे.
आता मी सांगितलं ना, पळी चमच्यात माणसाचं मन अडकतं. कितीतरी दिवसापूर्वीची आहे. माझ्या सासूबाईंना त्यांच्या सासूबाईंनी दिली होती. अहो खरं आहे, एवढं आता काय लागत नाही त्यातलं. प्लास्टिकचं वापरा, ते सुद्धा आता सोय राहिली नाही, कागदी वापरा, पण तरीसुद्धा त्याची आता काही गरज नाही सांभाळायला. अहो पळी होती साधी, तर त्या पळीने ती माणसं संध्या करत होती. आपल्याकडे पूर्वी तलवारी आपण ह्याच्यात बघायला जात असाल, कुठेतरी कधीतरी तुम्ही जातच असाल ना, साला जंगला जावा, ह्याला जावा, इथे जावा, तिथे जावा, इथे कोपऱ्यावर साधारण घेत तरी स्टँडच्या समोर, तरीसुद्धा कुठेही जा, त्या ठिकाणी आपण जर अशा ठिकाणी गेलात तर तिथं त्या काळात ते ढाल, त्या काळातल्या त्याला सगळं लावलेलं असतं त्याच्यावर बघा. तर ते काही वेळेला ते परवानगी देतात, ते बरोबर असतील तर तलवार म्हणजे काय, ती तलवारीची लांबी जर बघितली ना तर आपल्या इथंपर्यंत येईल. आता ही तलवार उचलायची पहिली गोष्ट, ती हातात धरायची अधांतरी, टेकून नव्हे, आणि त्याने युद्ध खेळायचं आहे. मला सांगा, एक फार तर फोटो काढायचा म्हणजे परवानगी असेल तर, आणि घरी यायचं. यापेक्षा त्यात काय करण्यासारखं काही नाही. गंमत काय आहे की ही पळी आहे, पण संध्याकाळी येते तर पळी उचलत नाही बोटाला, अशी जर अवस्था झाली तर मला सांगा त्या पळीचा काय उपयोग आहे. त्यापेक्षा काय असते, पूर्वीच्या पळ्या आपल्याला माहिती आहेत, तांब्याच्या जाडजोड पळ्या, ह्याच्याच पळ्या, पितळेच्या जाडजोड पळ्या, ती पळी धरता येत नाही. आता तशी अवस्था, आपली शक्तीची परिस्थिती आहे, बघायला पाहिजेत की शेवटी ती 4 वेळा उचलून ओतायचं, पाणी ओतायचं, हे सुद्धा शक्य होत नाही. मग आपण स्टीलची पळी घ्यावी, कशाला त्या पळीची वाढ करायची. हरी भक्ती करी धन्य तो संसारी. भक्तीने काय होतंय नक्की, तर भक्तीनं, ते हरिभक्तीनं हे आसक्ती काढून घेतली जाते. आता ज्याची आसक्ती गेली आहे ना, त्याला काही नाही वस्तूचं. ते मला पाहिजे घेऊन जा. महाराजांच्याकडे शाल आणून दिली, भरजरी आहे म्हणून बाजूला ठेवली. नंतर मग ते चांगले सद्विद्वानग्रस्त आले, ज्यांची परिस्थिती अवघड आहे, सगळं देऊन झालं होतं. पण महाराजांना स्वतःला, महाराजांच्या हातात पडली त्यांनी दिलं समजायचं, म्हणून त्यांच्या हातात शक्यतो ठेवायला. आईसाहेबसुद्धा, म्हणजे आता आईसाहेबांचेच आहे, पण ते शेवटी स्वभाव आहे ना. आईसाहेबसुद्धा त्या ट्रंकेत चांगलं, अधिक चांगलं लुगडं असतं तर खाली घालून ठेवलेलं असतं तिथं वरच्यावर, बाकीचे असं, कारण हे द्यायला लावणार कोणाला तरी. तर तसं ते महाराज देणार ते, म्हणून ते ठेवलेलं, म्हणून ती बाजूला म्हणून ती त्यातली जी अगदी भरजरी शाल होती तेवढी फक्त मागे ठेवली होती. तर सगळे पुढे गठ्ठा लागला. महाराजांसमोर आले की माणसं इतकं द्यायची, ते गठ्ठा लागायचा. हे आले की दुसरा आला की त्याला हे देऊन टाक, त्याला गरज आहे, तो त्याला परिस्थिती नाही, त्याला हे देऊन टाक, त्याला हे देऊन टाक, हे सगळं झालं. आणि शेवटी जे विद्वान जे आले, जे खरोखरच ज्यांना गरज होती आणि ज्यांची विद्वत्ता होती, सगळं होतं, मान करायचा होता, म्हणून त्यांना विचारलं, बाबा जमले होते कोण बाजूला, कोण त्याला विचारलं, म्हणजे आपल्याकडे काही राहिलं आहे का अजून, ह्यांना आपल्याला देता येईल. तर पण नाही, सगळं आता वाटून संपलं डोळ्यासमोर, आणि ते संपवलंच होतं सगळं. त्यांनी समोर डोळ्यासमोर जे काय शाली, काय जे काय वस्तू आल्या, त्याच्या सगळ्या धोतर जोड्या याच्यापूर्वी, शाली यायच्या, ते सगळं देऊन टाकायचं. तर तसं ते देऊन टाकले, म्हणजे सगळे देऊन झाले. एखादी शाल वगैरे असली मागं तर बघा, भरजरी वगैरे असली, ठाला 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 अडचण अशी आहे की ही आसक्ती महाराजांची आहे का? नाही, ते भगवंत आहेत, त्यांना आसक्ती नाही, आणि म्हणून त्यांच्याकडे ती चालून आलेली आहे. तेव्हा ती आलेली आहे, पण त्यांना उपयोगी पडेल. महाराज सगळंच देऊन टाकतात, म्हणजे हरिभक्ती नाही झाली, महाराजांजवळ राहूनसुद्धा झाली नाही, म्हणून त्यांच्यासाठी म्हणून ठेवली होती. ते काय वापरणार नव्हते बरं का, त्या अर्थाने बघतो होते, स्वतःला वापरून बाजूला काढून त्यातलं कमिशन नव्हतं ते, तर तसलं काही व्यवहार नव्हता. त्यांनाच पुन्हा ते देऊन टाकतील म्हणून ती तेवढी बाजूला ठेवली होती, तर ती तेवढी काढून द्यायला लागली. म्हणजे ते काय असतं ते, मग म्हटले एक राहिली आहे खरी, मागं आहे, जरा देतो. ती उचलून मागं ठेवली, समोर दिसली की हे देणार, तर त्यामुळं ती मागं ठेवलेली शाल काढून आणायला लावली. मला सांगा, त्या गृहस्थाचं त्या शालीतलं महाराजांसाठी असलेली ती त्यांची स्वतःच्यासाठी असलेली नव्हे, ती आसक्ती, पण महाराजांना ती उपयोगी पडावी म्हणून सुद्धा आसक्ती त्यांना चालत नाही. आसक्तीचं मूळ कसं आहे बघा, म्हणजे कसं पसरलेलं आपल्याला दिसतं ना. अनेक वेळेला ही वडाची जी मोठी ते झाडं दिसतात, जर समजा जर अशा तऱ्हेचं झाड काढायला गेलं तर त्याचं मूळ या घराखालून मधलं घर टाकून पलीकडे गेलेलं असतं. म्हणजे आता वर दिसतंय का काय म्हटलं तर तोडलेलं आहे, पण मूळ जर काढायलाच पूर्ण गेलात तर ते त्याच्या पुढे 5-5, 10 फूट पुढे गेलेलं असतं. कसं जातं कळत नाही. तसं आसक्तीचं मूळ आता हे कसं गेलं, स्वतःची आसक्ती त्यांना स्वतःचा काय हवी होती का, पण महाराजांना असू दे, महाराजांना उपयोगी पडेल
त्यांना उपयोगी पडायला काय त्यांना कमी आहे तेव्हा त्यांनी म्हणावं आणि भगवंतांनी पाठवून द्यावं. इतकी परिस्थिती आहे. ते आपण स्वयंपाक करायचा नाही त्यांना आव्हान दिलं नव्हतं का? तसं प्रकार आहे. आव्हान दिलं स्वयंपाक नाही करायचा. काय देवच जेवायला घालतो ना, देवच जेवायला घालतो. अगदी जेव्हा कलखायला लागल्या शेवटी महाराजाव या पोरं रडायला लागली, त्यांची तरी दया करा. म्हणजे आता कसं झालं म्हणले आपलं ठरलं ना ते पाळायचं, त्याच्यात काय आहे का होता कामा नाही. तोपर्यंत बैलगाडीचे घंटा वाजायला लागल्या. आले सीधा आला की महाराजांना नैवेद्य बोललो होते. म्हणजे तुम्ही आज कसे आला? नाही नैवेद्य बोललो होतो आणि नवस बोललो तो फेडायला आलो. ही सगळी गाडावर त्याचं अन्नात सीधा तो देण्यासाठी आला. आता म्हणले उठा. आता काय माणसं थांबली उठायला, म्हणजे काय उठा म्हणायची गरजच नाही. पण काढून घेतात एवढं खरं. मग हे जे आहे ते हरी म्हणजे काढून घेतो. तुमच्या कशात असत ते घरात काढून घेणार, माणसं ते काढून घेणार, लौकिकात आहे काढून घेणार, ते सगळं हरण करणं. म्हणून म्हटलं एका बाजूने विचार करा की हरिभक्ती का, तर जो असं काढून घेतो. आता काढून घेतल्याने काय होतं, माणसाचं जातं का, तर जात नाही. ज्याची वस्तू त्याच्याजवळच आहे पण त्याची आसक्ती गेल्यामुळं त्याला त्रास नाही. त्याचा त्रास वस्तूचा नसतो, आसक्तीचा असतो. कारण आसक्ती तुम्हाला स्वस्थ बसून देत नाही. माणसाची समजा मालकीची वस्तू झाली की आसक्तीचा प्रश्न येतो. मालकीची वस्तू झाली की त्याला अस्वस्थता येते. म्हणजे झोपले तरीसुद्धा असं वाटतं की बागेतलं फुल कोण देईल का. आता ते बागेतलं फुल त्या झाडावर आलेलं, पाड्यानं आलेलं, त्यांनी वाढवलेलं, उद्या सकाळी आपण बाहेर पडल्यावर जर दिसलं तर आपलं म्हटलं व्हायला देवाला. पण तसं नाही वाटत. नेलं तर नसेल ना, किती छान आलं होतं, किती छान आलं होतं. उद्या आता ते पूर्ण फुलेल, उद्या पूर्ण फुलू दे. पण तुम्ही झोपायला काय अडचण नाही, तुम्ही झोपा निवांत. आता रात्रीच्या वेळेला शांत पडा. हे मी फुलाचं सांगत नाही, एकूण सांगतो. सगळ्याच गोष्टीची अशी काळजी वाटत राहते. मग काळजी वाटत राहते म्हणून माणसाला झोप लागत नाही. म्हणजे आसक्ती त्याची जी त्या अडकली त्या फुलात, मला सांगा त्याला काही कमी आहे का? आणि दुसरं फुल येणार नाही का? त्याची जी एवढी बाग आहे तर तो एवढा बागेत जर इंटरेस्टेड असेल तर त्यांनी बरीच झाडं लावलेली असणार. हे तर उघड आहे. मग ह्या फुलाला नाही आलं तर त्या झाडाला नाही आलं तर त्या झाडाला येईल. बरं देवाने असं काही त्याच्याशी काही लिहून ठेवलं काय, सांगितलं का बाबा की मला ह्या झाडावरचं अमुक नंबरचं, म्हणजे 1 2 3 4 असतील तर अमुक नंबरचं फुल मला उद्या आणून दे, मग मी तुला प्रसन्न होईन वगैरे असलं असेल तर तो भगवंत नाही हे लक्षात ठेवा नक्की. अगदी त्यात ते काय शंकासुद्धा नाही. तर त्याला तुम्ही फुल देतात नाही द्यायचं. समजा अगदी एकच फुल बागेतात. सकाळी गेलो कोणीतरी नेलं. मी म्हणतो आपले देवाकडे देणार आणि आम्ही त्याला काय देणार. ज्याची भावना त्याच्यापेक्षा कदाचित मोठी असेल त्याच्या हातून त्याला ती घ्यायचं असेल. एक कदाचित असं असेल त्याला त्याच्याकडे फुलबाग नसेल, त्याच्याकडे झाडं नसतील, त्याला फुल नसेल आणि त्याची द्यायची इच्छा असेल, त्यांनी काहीतरी बोललं असेल, मनामध्ये असेल त्याला द्यावं असं म्हणून त्याला वाटलं की ठीक आहे हे सगळे हे आहे भगवंताचंच आहे, हे नाहीतरी देवालाच वाहणार, आपण व्हावं असं त्याला वाटलं असेल. त्याला भगवंताचं त्याचे हाल त्याला बघवत नसतील म्हणून त्याला बुद्धी दिली, त्याने नेल समजा आणि वाहिलं तर भगवंतालाच वाहिलं. मी नेऊन तेच वाहणार ना. मग भगवंत म्हणतो तुझं फूल मिळालं आणि ह्याला म्हणतो तुझं फूल वाहण्याचा भाव मिळाला. संपलं. मुद्दा काय शेवटी की शेवटी त्या फुलातली आसक्ती काढून घेणार. आणि हमखास तुम्ही जर ठेवलं असलं ना तर असं होतं, हा अनुभव घ्यायला हरकत नाही. तुम्ही जर तसं ठेवलं असलं काही तर हमखास तेवढ्याचीच आठवण करून देतो, बाकी काय कशाची आठवण नाही करत एक वेळ. तर भक्ती ही स्वरूप काय आहे, तर माझ्यातल्या आसक्तीच्या गोष्टी ह्या मला सोडून द्यायच्या. ते त्याचं स्वरूप. मला अमुकाची आसक्ती वाटते ते तेवढं काढून घेणार. ते वस्तू नाही काढून घेत. नोकरीसुद्धा माणसाला आवड लागते. एकदा त्याला गोडी लागली की नाही, नोकरीसुद्धा गोडी लागू नये, नोकरी कर्तव्य म्हणून करा. गोडी लागली की नाही की त्याच्यात अभिमान, त्याचं ते पद, त्याचं ते पैसा, त्याच्या महिन्याला किती पगार होतोय, दुसऱ्याला किती होतोय, ह्याला किती होतोय. तो बघून तर राहिला की ज्यांनी हे सगळं दिलं तो. तर ते जे काय आहे ते राहू नये म्हणून त्याला त्याच्यात आसक्ती म्हणून नाही, कर्तव्य म्हणून करायचं आहे. आता शेवटी आपल्यावर जबाबदारी आहे, 4 पैसे मिळवणं भाग आहे, त्याच्यावर हे चालणार आहे. मग आता हे चालते ना. आता ज्याला समजा पेन्शन झाली ते कशाला काळजीचं आपण विचार करायचा, काही विचार करायचं कारण नाही. पेन्शन आहे ना, त्याच्यावर चालते ना. नोकरीत मिळालं नाही पगार, एवढी पेन्शन मिळते. आता अशी परिस्थिती आली आता, म्हणजे निम्म्या ठिकाणी आली, सगळीकडे आली म्हणत नाही मी, पण तरीसुद्धा आली आहे. किंवा काय नोकरी मिळते ना, मग आता कशाला त्याच्या पुढची काळजी करता. काळजी करायचीच ठरवली तर तिकडे फार थोर मंडळी आहेत, त्यांनासुद्धा काळजी लागली पैशाची. कुठ्यावरही म्हणजे मोजता येत नाहीत आपल्याला. म्हणजे 4 डिजिट नाही, आता 5 डिजिटच्याही पुढे गेले. तर एवढी इतकी संपत्ती आहे तरीसुद्धा अजूनही ही फर्म ॲक्वायर करेन, ते हे ॲक्वायर करेन, ते ॲक्वायर करेन. कशाला ॲक्वायर करताय, कोणाला तरी राहू दे. मामा जसं म्हणले एखादं घर राहू दे चौकातलं, त्यातला प्रकार आहे. मामांना उतरवलं होतं ना ज्यांच्या घरी, ते म्हणले मी इथे नुसतं हे घेऊन आलो, येताना माझ्या हातात काही नव्हतं. या गावात जेव्हा पाऊल टाकलं त्यावेळेला साध्या
नेसत्या कपड्यानिशी म्हणतात ना, नेसत्या वस्त्रानिशी, तसं नेसत्या वस्त्रानिशी आलो, पण जो व्यापार केला त्यात एवढं गाठू शकलो. हे घर माझं, आपण उभं राहिलं, उतरलो आहे ते, हे समोर मी मागेच घेतलं, तिकडचं आहेच आहे. आणि ते एक फक्त कोपऱ्यात राहिलं आहे. तेव्हा म्हणले आता एक तरी कोणाला तरी राहू दे दुसऱ्याला. तुम्ही खूप कष्ट घेतले एवढं करायला, आता 3 घरं झाली तुमची, तुम्ही नुसत्या वस्त्रानिशी आला होता तर 3 घेतली, तर आता ते 4थं आहे ना, ते कोणाला तरी राहू दे. तर तसं ते राहू दे कोणाला तरी, ते कोणीतरी दुसरा ॲक्वायर करेल ना. पण बघू मिळालं तर, बाजाराभाव उतरला तर, हे करतं, तो अडचणीत आला तर काहीतरी करून ॲक्वायर करतो आहे. कशाला ॲक्वायर करताय? आता जे ॲक्वायर केले ते उचलणं नाही, वापरणं नाही, या जन्मात ते संपवणंसुद्धा शक्य नाही अशी परिस्थिती आहे. तर मग आणखी कशाला ते वापरते? आणि जे असं करायला जातात, भक्तीचा विषयच सोडून द्या, पण त्यांना जे असमाधान, अस्वास्थ्य, जी अशांती आहे ना, तिला तुलना नाही. ती अशांती आहे, त्यांना झोपून देत नाही, त्यांना काम करून देत नाही, सारखं विवंचनासारखी लागलेली आहे. बरं, विवंचना लागावी, आता गरिबाला विवंचना लागली, संध्याकाळी कसं होईल? आज जर काम नाही मिळालं, आपल्याकडे मी हे बघितलेलं आहे, आपल्याकडे हे येतात ना कामाला, त्यांची एक काळी मी ही परिस्थिती पाहिलेली आहे की त्या दिवशीचं काम जर नाही मिळालं, किंवा त्यांनी जर सांगितलं की आज काही पूर्ण दिवसाचं काम नाही, अर्धा दिवस काम आहे, तर आज त्या काळात 90 रुपये असायचे, तर 45 रुपयात आज तो प्रपंच उद्यापर्यंत चालेल का? कारण उद्या सकाळच्या कामाची काय गॅरंटी आहे? आज जर कोणी दिलं, उद्याला जर कोणी बोलावलं तर 90 रुपये मिळणार, तेव्हा तो दिवसाचा प्रपंच चालणार, घर सगळं चालणार. अशी अवस्था असलेल्या माणसाला विवंचना असली तर ठीक आहे, त्यालासुद्धा म्हणजे समजू शकतो, त्यालासुद्धा भक्तीनं त्याचाही जयाचा कैवारी देवराणा, तो देवराणा कैवारी व्हायला तयार आहे, फक्त बुद्धी व्हायला पाहिजे. ती बुद्धी झाली तर त्याचीसुद्धा व्यवस्था होईल. उद्याची काळजी त्याला करायचं कारण नाही, आज तर त्याला पूर्ण दिवसाचं काम मिळेल, विवंचना राहणार नाही, कारण ज्याने आजचं दिलं आहे तोच उद्याचं देणार आहे. भक्ती शिकवते ते हे की आज ज्यांनी सांभाळलं आहे तोच उद्या सांभाळणार आहे. भक्ती काय शिकवते आपल्याला? अनेक गोष्टी व्याख्याने बघितल्या, ह्यानं बघितल्या, तर ते शिकवते. तेव्हा कैवारी हा बाजू घेणारा, आपला पक्ष सांभाळणारा, आपली नड सांभाळणारा भगवंत आपल्याला चैनीत राहून देत नाही, हे लक्षात ठेवा. भगवंत आपल्याला जगू देतो, व्यवस्थित पोटापुरतं देतो, कशालाही कमी पडू देत नाही. आता धन्य तो संसारी म्हणण्यामध्ये सुद्धा, संसारी का धन्य? तर संसार ही एकच असं आहे, धन्य गृहस्थाश्रम हा म्हणलेला आहे ना, तसं आहे. संसारी आणि संसारीच धन्यष्टा शक्य आहे या अर्थाने. कारण आधीचा आश्रमही अवघड आहे. आधी जे ब्रह्मचार्य आश्रम सांगितला किंवा हा जो ह्याचा शिक्षणाचा आश्रम सांगितला तोही अवघड आहे आणि पुढचेही अवघड आहेत. पण एक गृहस्थ निर्माण झाला, एक ब्रह्मचारी झाला तर तो उद्धरून जाईल, मला मान्य आहे. एक संन्यासी झाला तर तो संन्यास घेऊन निघून जाईल, हेही मान्य आहे. पण ब्रह्मचारी, आजारी, अतिथी, संन्यासी, निराधार सर्वांची सोय लावणारा फक्त संसारीच आहे. आणि विचारून मग या सगळ्यांची सोय फक्त संसारीच मनुष्य लावत असतो. ते कमी नाहीत, ते आपल्यापर्यंत श्रेष्ठ आहेत. संन्यास घेणं सोपी गोष्ट नाही. संन्यास म्हणजे जे अलगद हरण करतायत ते तोडून देऊन देणं, तोडून घेऊन देणं म्हणजे संन्यास आहे. ते तोडून देणं आहे. आणि इकडे भक्तीनं हळूहळू काढून घेणं आहे की जे जास्त आहे, जे गरजेचं नाही आहे, जे काळजी लावतं आहे तेवढं काढून घेणं, एवढं त्यातलं आहे. तर त्याच्यातल्या ह्या संसारामध्ये सुद्धा तेच शक्य आहे, संसारी माणसाला शक्य आहे. म्हणून धन्य तो संसारी, तर संसारीच धन्य. धन्य आम्ही झालो संसारा येऊन, आता गाव गुण श्रीहरीचे. हे काय आहे, कोणाचं आहे? की ज्यांनी जे भक्तीत रमले त्यांचं आहे. भक्तीत रमल्यानंतर ह्या प्रपंचाची मला काही काळजी वाटत नाही. एकदा एका बाजूला म्हणतो रामा प्रपंच तुझा आहे, दुसऱ्या बाजूला काळजी करतो. मग म्हटले दुसरा कशा ते म्हणता कशाला, तर म्हणू नका, प्रपंच माझा आहे, मी चालवेन, चालवा. पुढं खड्डा आहेच, त्यामुळे ते त्यावेळेला तरी निदान हातपाय म्हणून लक्षात येतं हे आपला नाही. आपण चालवला तो सुद्धा आपल्यामुळे चालला नाही, कोणतरी चालवणारा होता त्याने चालवला. हे किती प्रसंग माणसाच्या वाट्याला येतात. पण यात संसारात सगळ्या इतर आश्रमांना आधार आहे. संन्यासी म्हणेल तू झोळी, महाराज म्हणेल तसं, मी झोळी घेतो तूही झोळी घे, दोघे बाहेर पडूया. काय मिळेल ते मिळेल, 2 घरी मिळेल, 1 बिळारी मिळेल, ज्वारी मिळेल, नाही तर भाकरी मिळेल, दळून मिळेल, नाही तर बिनदळून मिळेल, कसंही मिळेल, पण जे मिळेल ते घेऊन जावं लागेल. ही संन्यासाची अवस्था आहे. संसारी माणसाकडे जर मनुष्य आला तर तो म्हणे ठीक आहे बसा, थोडा वेळ बसा. आता आत्ताचा काळ असला तर पदवीनं घ्या, म्हणजे त्या ठेवणीप्रमाणे. अगदी थंडीत आला असला तर चहा पाणी कॉफी काय असेल ते घ्या, बसा, निवांत तुम्हाला चालत असेल ते घ्या, आणि नंतर थोड्या वेळ तासाभरात तुमची जेवणाची व्यवस्था करतो. हे संसारीच करू शकेल, संसारी संन्यासीने करणार. तर त्या अर्थाने लक्षात ठेवावं की एक आश्रम आहे की ज्याच्यातच ही धन्यता शक्य आहे. की उरले सगळ्या आश्रमांना, म्हणजे त्यात सुद्धा निराधार आहेत, आश्रित आहेत, हे आहेत, आजारी आहेत, सर्व माणसांची व्यवस्था.
संन्यासाला स्वतःची त्याची जागा जर धर्मशाळेत असेल तर आजारी माणसाची व्यवस्था आहे तर एखाद्या घरामध्ये लागू शकेल. त्यामुळे ठीक आहे तुमची व्यवस्था करतो, आमची काय कोणाची घरी याची रूमच त्याला उतरण्यासाठी जागा, त्याच्याकडे जादा एखादी खुली असते ज्याच्यामध्ये पाहुणा आला तर आपण त्याच्यासाठी गेस्ट रूम साध्या भाषेत तर तशी असते, तर तिथे तुम्हाला तुमची व्यवस्था करतो, थांबा, तुमचं काय असेल काम ते करून तुम्ही जावा. हे संसारी माणसाला शक्य आहे, संन्यासी माणसाला शक्य नाही. त्यांना आश्रम कमी लेखायचे नाहीत, पण इकडे ह्या आश्रमाचा मोठेपणा काय आहे ते दाखवायचं आहे म्हणून संसारी म्हटलं. म्हणून असावे संसारी हे असं आहे ते पक्षीसारखंच आहे. ते जे नाथांनी म्हटलं आहे ते मात्र न विसरता राहावं. मग त्यात तरी काय आहे, त्यात तरी शेवटी असं तीच सांगितली, जेवढा ऋणांबंध होता तेवढा आला, तो संपला. संपल्यात जो अडकलेला आहे तो आसक्त आहे. म्हणजे पुन्हा ते परत ते येतं, ते नाथांचं म्हणणं झालं तरी आसक्त. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी तोपर्यंत आहे, जोपर्यंत प्रारब्धाची दोरी आहे तोपर्यंत असावा. मसलं तर नसतोच मनुष्य. आता मी मध्ये आपल्याला म्हणलं नाही का, एखादा मनुष्य बदलीसाठी धडपडतो, बदली होय. त्यानं जरी ठरवलं आणि जरी ऑर्डर निघाली तरी अगदी सगळे कष्ट करून ऑर्डर निघते की तुम्ही अमुक तारखेला सुटणार. त्या दिवशी ऑडिट येतं, हेड ऑफिसचा फोन येतो, अमकं होतं तमकं होतं. मला सांगा, तो मनुष्य त्या ठिकाणी पुन्हा जो अडकला तो पुढं 4 महिने सुटत नाही. वेगवेगळी कारण निघत राहतात. ते ऑडिटर म्हणून थांबले, मग ते त्यांनी कंपायलेशन लगेच पाहिजे म्हणून सांगितलं, मग त्याच्यातल्या काही ठिकाणी फेऱ्या घालाव्या लागल्या म्हणून काय. म्हणजे या अर्थाने आपलं जर दाणापाणी संपलं नसेल तर तिथून जाता येत नाही, आणि दाणापाणी संपलं तर थांबता येत नाही. मग आपल्या हातात काय आहे, मग ज्याच्या हातात आहे त्याला सांगावं. तुम्हाला जर अजून 2 दिवस राहावं असं वाटत असेल तर त्याला सांगावं, बाबा बघ. तर होतं काय की जे येणारा ऑडिट आहे त्या बेचाऱ्यांना त्रास होतो काहीतरी पोटाचा तापातब्येतीचा, ते असतील त्या लॉजवर राहतात आणि इकडे निरोप द्यायचा नसतोच, कळवायचं नसतंच, त्यामुळे इकडे काही कळवत नाही. आणि आपल्याला ते म्हणतात काय आता येण्याची शक्यता दिसत नाही, तुम्ही जावा गावी. ठीक, गेला वाढ गावाला. त्याला गावाला जायचा योग असला तर व्यवस्था आहे तर ती तर, आणि खरंच त्याचं बघा म्हणजे गरज असली तर उगाच आपलं मी जातो गावाला तर नोकरी करू नये. मग तर ते तसं नाही करायचं. तर असे झालं तर जयाचा काही वारी देवराणा तो म्हणतो, जा काय तुझं लग्न काय अमकाय तमकाय काय ते काय कार्यक्रम आहे तो उरकून ये. तो उरकून आला की तो परत हजर आहे. मग तोपर्यंत ते 2 दिवस येत नाही. मग आल्यानंतर कळतं की ते 2 दिवसापूर्वीच येणार होते. तोपर्यंत ह्यांचं मध्ये जाऊन कार्य होऊन माणून परत येऊन सगळं कामाला लागला की ही हजर. आता ते कसे हजर, तर ते ठरलेलं आहे, याचा कैवारी देवराणा, त्या अर्थाने कैवारी असं. तर तसं हे नाही म्हणजे नाही. मग संसारात मग काय असते, ह्या उणीवांचं प्रकरण एकदा कळलं की ह्या उणीवाच आहे आणि ह्या तशाच राहणार. मी म्हणलं एकदा मागे तर आपल्याला तसं आहे, त्रिकोणाचं चौकोन होणार नाही. तुम्ही कसलेही भूमितज्ञ असा नाही तर आणि काय सायंटिस्ट असं आणि काय वाटेल ते असं, त्या त्रिकोणाचा काही चौकोन होणार नाही, एवढाच राहणार. मग उरलेलं काय राहणार, एक बाजू कमी राहणार. आता कुठली कमी राहणार, ज्याच्या त्याच्या प्राचीनाची दोरी, तसं ती कमी राहणार. मग राहू दे तिथे, अशी तर कमी आहेच. राजांना कमी आहे, महाराजांना कमी आहे, सगळ्यांना कमी आहे. तर तिथं आपल्याला काय असणार आहे, आपलं जीवन शेवटी मनुष्य म्हणून तसंच आहे. पण त्याच्यात सुद्धा धन्यता जर आपल्याला आणायची असेल, धन्यता म्हणजे एक प्रकारची माणसाला जे आपण म्हणतो ना अति आनंद आहे, म्हणजे ज्याला काही ही नाही, म्हणजे डिस्टर्बन्स नाही, कसलाही भेद नाही, त्याला कधी थांबलेलं नाही, अखंड आहे, तर अशा तऱ्हेचं आहे. तर ती धन्यता आहे. त्या अर्थाने धन्यतेकडे बघावं. तर ती धन्यता आपल्याला मिळायला हवी असेल तर हरिभक्ती आपल्याकडे काही मार्ग नाही. हरिभक्ती कशी करावी हे पुढे बघू, पण आहे. आणि हे मुद्दम संसारिकांसाठी सांगितलं आहे. धन्य तो संसारी. काय होतं, संसारात सगळेच करतात, पण होतं काय शेवटी, तर त्याला हे धन्यतेचं परिमाण नाही. आपण तर कशालाही धन्य म्हणू शकतो, मी धन्य झालो ते काय बघूसा म्हणता येईल किंवा त्याच्यात एखादा पोचवा म्हणता येईल, पण तसं नाही आहे. खरोखर धन्य आहात का, उद्याची चिंता नाही आहे का, आजचं चाललं आहे त्यात आनंद आहे का, आज अर्धपोटी राहिलो आपल्याला बरं वाटतं आहे का, आपल्याला लंघन करावं लागलं, पाण्यावर राहावं लागलं, काय समजा लक्षावर राहावं लागलं तरीसुद्धा छान वाटतं आहे, असं कोणाला वाटते मला सांगा. जेवायला नाही सकाळपासून जेवायला आपलंच पोट बिघडलं तर त्याला काय करणार, त्यांनी सांगितलं डॉक्टर शेवटी काय सांगणार, किंवा हे सुद्धा काय वैद्य काय सांगणार की बुवा आजचा दिवस जरा तुम्ही काही अन्न पाण्याचं काही घेऊ नका, आणि काय असेल ते लिक्विडवर राहा, आपल्या मराठी भाषेत लिक्विडवर राहा. तर लिक्विड म्हटलं की त्या दिवशी लिक्विड, सकाळपासून लिक्विडवर. एखाद दिवशी काम लागलं ना, म्हणजे दुपारी 2पर्यंत लिक्विडवर असतं, त्याचं काय वाटत नाही त्यावेळेला, पण नुसतं राहा म्हटलं की त्याचं ते अस्वस्थता त्याला येते. त्यामुळं हे भक्तीच्या बाबतीत, भक्ती ही माणसाला नेहमी एका परीनं तृप्त ठेवत असते. तृप्त आहे तो भक्त आहे, ते तृप्त आहे.
त्याच्याकडे काय आहे हा प्रश्न नाही आहे, तो भक्त आहे. त्यामुळं त्याला काळजी जी आहे ना त्याची काय ती, की कोणत्या दिवशी काय द्यावं. मी म्हटलं ना, ज्या दिवशी दाणादाणी संपलं तिथं नाही, ते गाव असू दे, ते माणूस असू दे, ते काय असेल ते असू दे, त्याप्रमाणे ते त्यांची यंत्रणा आहे. आणि त्यात जर फरक करण्याची गरजच असेल तर ती सत्ता पण त्यांच्याकडे आहे. म्हणून देव राणा म्हटलं आहे. साध्या देवाची सत्ता नाही, देवांच्या राजाची सत्ता आहे. ती रामाच्या हाती आहे, ती रामराणाच्या हाती आहे. म्हणून ते त्याचे दास आहेत. तर तेवढं लक्षात ठेवलं. बहुदेवावरी प्रीती तसं आहे. तर ते ती जगाची प्रीती आहे ती सोडा, आणि बहुदेवावरी प्रीती तसं राहा. आणि दासाला, नोकराला फक्त तो मालकाचं जाणतो, मालकाचं बन जाणतो. मनोगत ईश्वराचे मनोगत त्याचे आपुले उचित. ईश्वराचं मनोगत कळायला पाहिजे. की कोणाला कळतं मला सांगा. आपल्या परीनं आपण विचार करून बघा, ईश्वराचं माझ्याकडून नक्की अपेक्षा काय असेल ईश्वराची, असं आपण जर विचार करायला बसलो तर रात्र संपली तरी आपल्याला उत्तर सापडणं अवघड आहे. नक्की अपेक्षा काय असेल. हा सर्वसाधारण वाचन आहे, हे आहे, व्यासंग आहे, त्यातून भक्ती करा वगैरे, हे आता आवडलं तसं त्याच्यात काहीतरी रफ आन्सर मिळेल. पण माझ्या बाबतीत विशिष्ट अपेक्षा कोणती आहे असं आपल्याला जर शोधायचं म्हटलं, कारण परत माणूस तर वेगळा आहे प्रत्येक. त्याच्याकडून लहान मुलाची अपेक्षा मोठ्याकडून मोठ्याची, याच्याकडून स्त्रीची पुरुषाची स्त्रीकडून, असं असेल का? प्रत्येकाची काहीतरी अपेक्षा त्याच्याकडे असणार आहे. भगवंताची जी अपेक्षा आहे ती फक्त खरा दास जाणू शकेल. ज्याच्या अंगी दास्यत्व आहे त्याला फक्त मालकाची अपेक्षा कळते, बाकीच्यांना नाही कळत. त्या अर्थाने ईश्वराचे मनोगत कळे, ठीक आहे, ते आपुले उचित हेही मान्य आहे. पण मनोगत कसं कळावं, तर त्यासाठी दास्यत्व हा मार्ग आहे, दुसरं काही नाही. आणि खरं सांगायचं तर रामाच्या दास्यत्वात जे सुख आहे ते जगाच्या मालकीत नाही म्हणले मला. जगाच्या मालकीत सकटचे उद्या मनाप्रमाणे वागेल असं नाही. आता अनिश्चित आहे सगळं. काय होते कोणा ठाऊक, काय होते कोणा ठाऊक. 23ला होणार, आता 24ला होणार, पण ते होणार काहीतरी. आणि काय होते काय सांगता येते का काय नाही. एक्झिट पोल झाले, अमकं झालं तमकं झालं, सगळं झाले. पण या क्षणी असं नक्की सांगता येतं की नक्की काय होईल. कदाचित असं होईल, आणि ते आपल्याला माहीतच आहे. आता त्याच्यावर किती चर्चा, या बाजून त्या बाजून, नक्की हेच, नक्की तेच, नक्की हेच, नक्की सांगता येत नाही इथपासून सगळी, म्हणजे काहीच नक्की नाही थोडक्यात. हे जर अशी अवस्था आहे तर जगाच्या मालकीत सुख नाही आहे. ज्यांनी घेतली जगाची मालकी, राज्यांते नरक हा काल म्हटलं तसं शेवटी अवस्था अशी आहे. मग त्यापेक्षा दास्यत्वाचे अंती दुःख नाही आहे, दास्यत्वाचा अंती मुक्ती आहे. पण म्हणून लक्षात ठेवलं ते चालेल. दास्यत्वाच्या अंती नेहमी मुक्ती असते. खरं दास्यत्व असेल, भगवंताच्या इच्छेने जगत असेल तर त्याला आत्ता आनंद आहेच, सद्योमुक्ती ही आनंद आहेच, पण नंतरही त्याला कशाही अर्थाने जी मुक्तीची काळजी आहे, पुनरपी संसारा येणे नाही, कोणाला शक्य आहे. जो दास आहे त्याला जयाचा कैवारी देव राणा, हरिभक्ती करे धन्य तो संसारी. 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 देव राणा सदा सर्वदा मस्तकी. देव राणा सदा सर्वदा मस्तकी. तयासी आलो की चाड नाही. तयासी आलो की चाड नाही. हरिभक्ती करे धन्य तो संसारी. हरिभक्ती करे धन्य तो संसारी. हरिभक्ती करे धन्य तो संसारी. देव राणा सदा सर्वदा मस्तकी. देव राणा सदा सर्वदा मस्तकी. काय आहे सदा सर्वदा मस्तकी. सदा सर्वदा योग तुझा घडावा म्हटलं की आपल्या कामाला निघायला मोकळे, तसं नाही आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा असं जर असेल तर हे म्हटल्यानंतर माणसाला देवासमोरून उठू नये असं वाटेल. जर हाक मारली तर उठलं, नाहीतर जपाला बसलो, नाहीतर म्हणत राहिलो. काय असेल आपलं जे काय साधन असेल ते करीत राहिलं, दर्शन घेत राहिलं. हाक आली तर परपंचाची हाक आहे, कर्तव्याची हाक आहे, तर जावं लागेल. पण सदा सर्वदा हे असं नाही. त्यांचं इथे सदा सर्वदा काय, सदा सर्वदा देवराणा मस्तकी आहे. ज्याची हरिभक्ती खरी आहे तो धन्यता आहेच, पण त्याचा देवराणा हा सदा सर्वदा मस्तकी आहे. देव मस्तकी धरावा, समर्थांचं फार त्याच्यावरती हे असतं. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा.
म्हणजे त्या अर्थाने हलकळवळ मान्य आहे. हा जो चालला आहे तो नव्हे, प्रपंचातला चालला आहे प्रत्येक घरोघरी हलकळवळ काय सांगायचं. पण हे सगळीकडे चाललं आहे, बाहेर तर आहेच आहे, पण घरोघरी हलकळवळ तर तो नको. देव आहे वर, देव राहणा सदा सर्वदा मस्तकी, तर तो देव मस्तकी धरावा अवघा हलकळवळ करावा. म्हणजे भक्तीचा, भक्तीचा डांगोरा आवडेल तर डांगोरा आहे, पण भक्तीचा आहे, दुःखाचा नाही, आनंदाचा नाही, याचे नाही, कौतुकाचा नाही, ह्याचे नाही आहेत कसले, देवाचा आहे. पिटू भक्तीचा डांगोरा तो जो आहे तो भक्तीचा डांगोरा आहे, भगवंताचा डांगोरा आहे, तर तो चालेल. तर देव राहणा सदा सर्वदा मस्तकी, सदा सर्वदा आहे. काय होते की सदा सर्वदामध्ये एक खुबी आहे, तेवढी सांगतो फक्त, म्हणजे पुढे जातो की सदा सर्वदा का. मला सांगा एक सोपंचं बडून उदाहरण सांग. बाहेर आपण गाडी चालवणारी लोक आहात, तर आपल्याला गाडी माहिती, 4 व्हीलर चालवतो आहे, अगदी काय त्याचा नेहमीचा स्पीड काय 100-200 असतात, अलीकडे 100-120च्या खाली कोण येत नाही, पण जे काय असेल तर ते त्याचा काय 100-120 काय तो स्पीड आहे. या क्षणी मला सांगा सदा सर्वदा सावधच राहावं लागतं की नाही. एक क्षण फक्त, की एक क्षण माझ्यासाठी कुठल्या तरी विचारात कोणाची तरी आठवण झाली काहीतरी, चालतं का. आपल्याने दुसऱ्याच्या जीवावर बित्तं इतकं ते अवघड आहे. मग तिथे जे सदा सर्वदा सावधान राहावं लागतं, तसं सदा सर्वदा मस्तकी जर देव असेल तर मला सांगा काय आनंदाची गोष्ट असेल. की जी आपण देवळात गेलो तर माणसाचं मन चित्त पालटतं, त्याला आनंद होतो. जो खरोखर सात्विक उपासना असेल तर त्या ठिकाणी माणसाला आनंद होतो देवाच्या ठिकाणी. तर तशा ठिकाणी जो आनंद होतो तो जो सदा सर्वदा देव मस्तकी असेल तो तिथे मस्तकीच असतो. तो मस्तकी कसा असतो, देव काही आपण गेलो म्हणून देव काय पांडुरंग 2-4 फूट वर जात नाही, आपल्या डोक्यावर उभा राहत नाही, आपण डोकं टेकवतो म्हणून मस्तकी असतो. हे मस्तकी असणं म्हणजे काय असणं, तर मी त्याच्या पायाशी असणं म्हणजे तो आपोआप मस्तकी असणं. तर त्या अर्थाने ते सदा सर्वदा देव मस्तकी. तयासी या लोकी चाड नाही. चाड हा शब्द थोडा घोटाळ्यात पडणारा असतो, त्याचे दोन्ही तिन्ही अर्थ आहेत. तयासी या लोकी चाड नाही म्हणजे त्या अर्थाने त्याला लोकांचं भय उरत नाही. भय उरत नाही का म्हणले तर कितीतरी कृती माणसाच्या भयापोटी, आणि त्याही लोकांच्या. कारण समाजरचना आहे, अमुक आहे, तमुक आहे, ह्या सगळ्याच्या भयापोटी त्याची कामं चाललेली असतात. त्यात बसलं म्हणजे झालं, त्यात बसलं म्हणजे झालं, कोण काय म्हणायला नको, कोण काय म्हणायला नको. अहो कोण काय म्हणायला नको ते नेणार आहेत आपल्याला, हे लक्षात ठेवायचं असतं. त्याच्यापैकी त्याच्यापेक्षा काय अर्थ नाही, आणि त्याच्यातला पाठ फिरवेल तो, आज तोड नाही इकडे, तो उद्या पाठ होईल, हे जगाचा व्यवहार आहे. तर हा जगाचा व्यवहार, जगाचे संबंध अगदी व्यवस्थित सांगितलेले, सगळं सांगितलेलं आहे. ते महाराज म्हणले ना आपल्याला वचनात आहे ना, जगाचे संबंध स्वार्थाचे असतात. तुमचा स्वार्थ बिघडला की जे जग तुमच्याकडे अगदी पायावर डोकं ठेवायला तेच जग तुमच्याकडे पाठ फिरवायला तयार आहे. हे जगाचा व्यवहार आहे ना, असू दे, माझं त्याबद्दल म्हणणं नाही, पण जगाचा व्यवहार असा आहे म्हणून त्याला तेवढीच किंमत द्या असं म्हणले महाराज. देवाचा व्यवहार असा नाही. देवाकडे तुम्ही तोंड करा, पाठ करा, तुम्ही कुठेही जप करा, तुम्ही मनाने करा, काय तुम्ही करायचे करा, देव सर्वदा मस्तकी आहे. तर मस्तकी आहे त्यामुळं आपल्याला या अर्थात तयासी या लोकी चाड नाही, त्याला या जगाची परवा आहे मुळामध्ये. चाड त्याच्याबरोबर हे आहे, भय आहे, भीती आहे. तर त्याला त्या अर्थाने लोकांची भीती नाही. आपल्याला वाटते पण लोकांची भीती त्या अर्थाने कधी बाळगायचं कारण नाही. माळ हातात धरायची म्हटलं ना तर भीती वाटते. भीती वाटते म्हणजे काय होईल ते म्हणतील की हो तुम्ही देव करता वाटतं. होय, तुम्ही सिनेमा सिरियल करता का नाही, तुम्ही काय ते करता का नाही, लेवा अमकं तुमकं काय ते कुठे काय ते सनी बिनी काय असेल ते करता ना सगळं. मग ते आम्ही आता देव करतो. काय फार मोठा फरक आहे असं नाही. तुमचं चालू द्या, आम्ही कुठे तुम्हाला म्हणतोय तुम्ही राम म्हणा, आम्ही काय म्हणत नाही, आम्ही ते म्हणत नाही, तुम्ही हे म्हणू नका चालेल आम्हाला, आमचं काय म्हणणं नाही. पण आम्ही म्हणतो, आम्ही राम म्हणणार, कारण आम्हाला त्यातनं काय होते ते माहिती आहे. तुम्हाला त्यातनं काय होतं ते तुम्हाला माहिती असेलच, तर त्याप्रमाणे आपण आपलं काम करावं. या अर्थाने जगाची या अर्थाने जगाची भीती बाळगू नये. ज्याला भक्ती करायची आहे त्याला जगाची भीती बाळगून चालत नाही. कारण जगाची भीती तुम्हाला जगाच्या जे सापळा आहे त्याच्यात ओढणार आहे, आणि मग तुम्हाला ते भक्ती पण करून देणार नाही आहे. म्हणजे हे लक्षात ठेवलं तर जगाची भीती या बाबतीत बाळगण्याचं कारण नाही. आणि तयासिया लोकी चाड नाही, कारण देवराणा सदा सर्वदा मस्तकी. ते जमत नाही. देवराणा सदा सर्वदा मस्तकी. शुद्ध भक्ती असेल आपल्याकडे, शुद्ध तपश्चर्याचं जसं विश्वामित्रांचं होतं, यांच्या बाबतीत होतं, आपल्या वसिष्ठांची होती. वसिष्ठांची भक्ती फक्त फरक काय तर शुद्धतेत मोठी. तपश्चर्येत विश्वामित्र कमी नाहीत. तपश्चर्येत ते दुसरं जग निर्माण करू शकतात, एवढ्या शक्ती आहे त्यांच्याकडे. पण अजूनही वसिष्ठ पुढेच आहे, आणि ते पुढे एवढ्यासाठीच आहेत की त्यांचं अंतःकरण शुद्ध आहे. जी भक्ती केली त्याच्यात काही त्यांना अपेक्षित नाही. जे काही त्यांची तपश्चर्या आहे ती अत्यंत शुद्ध आहे. म्हणून 3 अरुंधतीचा संवाद आहे तो तेवढ्यासाठीच आहे की पौर्णिमेच्या रात्री बाहेर बसलेत आणि गप्पा चालल्या आहेत, त्यावेळेचा जो संवाद आहे तो तेवढ्यासाठी आहे. काय चांदणं पडलं आहे. म्हणजे खरोखर
विश्वामित्राच्या तपश्चर्येसारखं आहे. या क्षणी विश्वामित्र मागे त्यांच्या डोक्यात दगड घालायला उभे होते. कारण शेवटी ते क्षत्रिय रक्त असेल किंवा त्यांच्या त्या भक्तीला शुद्धी झाली नसेल तर तिच्या तपश्चर्येची शुद्धी नाही, म्हणून ते त्यांना मारायला दगड घेऊन मागे उभे होते. तो दगड हातातनं गळून पडला. हे ऐकल्याबरोबर म्हणून म्हटलं ना, सत्याची काडी असली जळत नाही. हे जे ब्रह्मा वाक्य आपल्याकडे आहे, उपनिषदात आहे, तर तितकं शुद्ध आहे. तर तशा तऱ्हेचं हे आहे, तर त्याला लोकांचं भय बाळगायचं कारण नाही. आता जो मागे दगड घेऊन उभा आहे, आता समोर वसिष्ठ ब्रह्मज्ञ आहेत, त्यांना काही कळत नसेल काय, त्यांनी कळून घ्यायचं ठरवतं त्या क्षणी ते निघाल्यापासून तर त्यांना माहिती असेल. पण या क्षणी त्यांच्या मनाचा तोल झालेला नाही. ते हे म्हणायला तयार आहेत की विश्वामित्रांच्या तपश्चर्येसारखं साधन आहे. इतकी जर भावना त्यांची शुद्ध असेल तर ते पुढे राहिले, म्हणून त्यांनी त्यांची येऊन पाय धरले. विश्वामित्रांनी का पाय धरले? एवढी त्यांच्यापेक्षा तसा तपश्चर्येचा विचार केला तर त्यांनी जास्त केली, पण अशुद्धी राहिली, म्हणून ते झालं. म्हणून आपल्याकडे सगळ्या शुद्धीवर महत्त्व आहे. ते तेवढ्यासाठी आहे, देवराणा सदा सर्वदा मस्तकी. तर देवाचा कायदा मानतो, बाकीचे नाही मानत. व्यवहाराने मानतो, ठीक. गो लेफ्ट जगाचे कायदे असे आहेत. तिकडे म्हणतात डावीकडे जा, प्रदेशात म्हणतात उजवीकडे जा. हे तिथे ते मानायचं, इथे मानायचं नाही. ना आम्हा असं शिकलो आहे तसं शिकलो आहे म्हणून इथं चालवलं चालेल का? धडाधडा तिथंच तुम्हाला थांबवतील, 1-2-4 वाहनच तिथंच गोंधळ होईल. तर इथलाचा कायदा असा कायदा आहे. उद्या ते कायदा बदललेलं तरी समज ठरवलं. आता साधारणपणे आपले कायदे तिकडूनच ठरतात. त्यांचं बघायचं आणि आपला तयार करायचा. आपले सगळे कायदे तसे आहेत. आर्म्स ॲक्ट आम्ही त्यांच्याकडचा घेतला. असं एक आर्म्स ॲक्ट हा त्यांनी त्यांच्या संरक्षणासाठी आपल्या हातात शस्त्र राहू नयेत म्हणून केलेला कायदा आहे. आमचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्ही आता एवढे आहोत ना, व्यवस्थित स्वतंत्र आहोत ना, बुद्धी काय विवेक काय ते आहे ना, मग तो नाही बदलला गेला. तर तशा तऱ्हेचे सगळे कायदे असेच आहेत. तर तसं करायचे. उद्या असा कायदा काढतील की आपण उजवीकडनं गेलो, ते उजवीकडनं जातात, त्यांचं व्यवस्थित चाललं आहे. आणि समजा एखाद्या करारात कुठेतरी ती कलम असेल, ती आपल्यापर्यंत सगळी येत नाहीत कलमं, ती त्यांच्यात असतात. तर तसं उद्या निघालं तर आपल्याला डावीकडून उजवीकडे जावं लागेल. जगाचे कायदे असे आहेत. त्यामुळे त्या नादाला लागण्यात अर्थ नाही. जगात जे असेल त्यावेळेला तो कायदा महाराज म्हणायचे. आपण ज्या दुर्बळता आपण ऐकलं असेल की त्यावेळेला जो राजा असेल त्याचा जो कायदा असेल तो पाळावा म्हणून जोडून द्यावा विषय. याच्यापेक्षा काही विचार करण्यात अर्थ नाही. कारण का, शेवटी देवाचा कायदा चालणार. हा मानवी कायदा बदलायला सुद्धा देव कारणीभूत आहे. तो शेवटी ते करेल. आणि त्यातून जर काय झालं असेल तर देव निभावून देईल. कारण आपल्या त्याचं कारण हे आहे, देवराणा सदा सर्वदा मस्तकी, देवराणा सदा सर्वदा मस्तकी, तयासी आलो की चाड नाही, तयासी आलो की चाड नाही. हरिभक्ती खरी धन्य तो संसारी, हरिभक्ती खरी धन्य तो संसारी, हरिभक्ती खरी धन्य तो संसारी. चाड नाही जनी राघवाचा दास, चाड नाही जनी राघवाचा दास, सार्थक वयस रामदासी, सार्थक वयस रामदासी. हरिभक्ती करी धन्य तो संसारी, हरिभक्ती करी धन्य तो संसारी, हरिभक्ती करी धन्य तो संसारी. चाड नाही जनी. आता इथे चाड म्हणजे आवड. ज्याची आवड सुटते. मगाशी म्हटलं भीती, दुसरा परवा, तिसरं ही आवड. तर आता ही चाड नाही जनी राघवाचा दास. त्यामुळं दासाला नेहमी स्वामींचीच आवड असते, बाकीच्या कशाची आवड नसते. त्या अर्थाने शिष्याला नेहमी गुरूंचीच आवड असते, दुसऱ्या कशाची नसते. हे अंतिम आवडीचा प्रश्न आहे. आवडी तर सगळ्याच्याच असणार माणसाला. संगीताची आवड आहे, याची आवड आहे, कलेची आवड आहे, चित्रकला आहे, अमकं आहे, पाककला, किती गोष्टी आहेत, या सगळ्यांची आवड आहे. पण जर निवडायचीच वेळ आली, ऑर्डर ऑफ प्रेफरन्स आपण म्हणतो ना, तसं निवडायची वेळ आली तर काय, शेवटी माणसात सगळं आहे, हात आहे, पाय आहे, अमकं आहे, तमकं आहे, पण शेवटी निवडायचीच वेळ आली तर श्वास चालू राहू दे. हां, मग ते प्राईम, त्यातलं मुख्य ते. मग तेवढं चालू नीट राहिलं पाहिजे. मग बाकीचं एखाद्या समजा डोळ्याला काय दोष आहे, काय समजा पायाला काय दोष आहे, चालू शकतं माणसाचं. पण श्वास नसला तर काय, सगळे हातपाय सगळं आहेच की काय, श्वास नसला म्हणून काय बिघडते. हां, नाही, थांबा, जरा थांबा, कारण का तिथे नाही चालणार काही. म्हणजे हे निवडायचा प्रश्न आला तर आपण जसं निवडतो तसं दासाच्या दृष्टीनं त्याला चाड नाही. जनांची आवड आहे, ठीक आहे, पण फार नाही.
त्यांचंच ऐकेल अशा तरी ती नाही. तर ही चाड नाही ज्यांनी राघवाचा दास. तेव्हा त्या अर्थाने जो राघवाचा दास आहे त्याला त्या अर्थाने म्हणून म्हटलं ना, जो भक्त आहे त्याला सर्वात अंतिम, प्रथम आणि अंतिम जसं कृष्णमूर्ती म्हणतात ते तसं आहे. ते प्रथम आणि अंतिम आवड कशाची? तर फक्त भगवंताची. रामाचा दास आहे तर फक्त रामाची, विठ्ठलाचा दास आहे फक्त विठ्ठलाची. आठवण झाली तर विठ्ठलाची येते. तर तशा अर्थाने पहिली शेवटची जी आवड आहे ती त्याची. बाकीच्या आवडी असतील त्या व्यवहारात का दाखवावे लागतात, काही असतातही. राहू दे की आता जेवणाची आवड असते, पदार्थाची आवड असते माणसाला, फिरण्याची आवड आहे, बघण्याची आवड आहे, सगळं आवड आहे. पण शेवटी जेव्हावर आलं तर मनुष्य म्हणतो तिकीट कॅन्सल करा. मग त्यावेळेला नुकसान चालतं ना? हां, मग चालतं. का चालतं? तर त्याच्यापेक्षा प्रकृती महत्त्वाची आहे. हां, मग चालतं. म्हणजे मग हे सगळं चालतं माणसाला, पण प्रकृती महत्त्वाची आहे. मग प्रकृती महत्त्वाची आहे का? तर प्रकृतीच्याही पुढे जो प्रकृतीला निर्माण करणारा भगवंत आहे, तर त्याचा आणि प्रकृतीचा प्रश्न आला तर प्रकृती गेली तरी चालेल, देह जावो अथवा राहो. मग ते का म्हणले तसं? तर तिथेही पुन्हा जर वेळ आलीच तर हे गेलं तरी चालेल, पण भगवंत जाऊ नये, ही जी अर्थाने. आणि दुसरं, लोकांच्या आवडीमुळे भक्तीत अडचण निर्माण होते. आपल्या भक्तीमध्ये लोकेशणा म्हणतो आपण, त्याला लोकेशणा म्हणतात, किंवा कशाही पद्धतीनं म्हणा. ती जी लोकेशणा आहे ती समाजरचना आहे, ती लोकेशणा आहे, ते सगळ्याचं त्याच्या आवडी, ती आवड धरली की भगवंताच्या भक्तीत अडथळा येतो, संदेह होतो, मागे येतो मनुष्य, त्याच्या नामातली तीव्रता, ओढ हे कमी होतं. हे सगळं जनांचे. म्हणून जनाची चाड नाही ज्यानी, चाड नाही ज्यानी राघवाचा दास, चाड नाही ज्यानी राघवाचा दास, सार्थक वयस रामदासी, सार्थक वयस हा रामदासी, सार्थक वयस रामदासी. हरिभक्ती खरी धन्य तो संसारी, हरिभक्ती खरी धन्य तो संसारी, हरिभक्ती करी धन्य तो संसारी. दोन फक्त बुद्धी बहुत थब. कारण आता आपल्याला संसारी जी आता कलकलायला लागली. शेवटी नाम घेऊन तरी नामाने पोट भरत नाही. त्या अर्थाने पोटभर नाम होतं पण नामाने पोट भरत नाही असं होतंच की शेवटी. तर त्यामुळं त्याची वेळ झाली आहे आता, मला एक कल्पना आहे. तर काय होतं ह्याच्यातला आता दासत्वाचा विषय आला तेवढा फक्त सांगतो. चाड नाही ज्याने राघवाचा दास. तर दास कसा लागतो त्याचं फक्त आठवण झाली म्हणून सांगतो. परीड बाबा होते ना आपले, ते काय म्हणायचे म्हणजे जे उदाहरणात आहे त्यामुळे चटकन कळतं. आपल्याकडे बैल वगैरे घ्यायला जातात. म्हणजे आपल्याकडे म्हणजे आपण कदाचित नसेल गेला, मला माहीत नाही केला का नाही गेला, पण म्हणजे खरोखरी बैल, तर खरोखरी बैल जी विकत घ्यायला जातात. आपल्याकडे जनावर पाहिजे म्हणून ते जे शेतीला उपयोगी त्याच्या अर्थाने बैल घ्यायला जातात. तर त्यावेळेला शेतकरी त्याची परीक्षा करतात. आणि परीक्षा करायची म्हणजे सेफ्टी धरायची बैलाची, अशी पद्धत आहे. अनेक पद्धती असतील, कारण परीक्षेच्या सुद्धा खूप पद्धती असतात, परीक्षेचे प्रकार आहेत तसे त्याच्यातही असतात. तर त्याच्यात एक परीक्षा आहे, परेड बाबा म्हणायची, त्याची सेफ्टी पेरगाळायची. शेफ्टी पेरगाळा जो शिंग उगारत नाही तो आपल्या उपयोगाचा नाही. त्यानं शिंग उगारलं पाहिजे. वेळवेळीच समजायचा. शेफ्टी पेरगाळ्यावर त्याच्यावर काही प्रतिक्रिया नाही आहे म्हटल्यानंतर तो उद्या शेतीच्या कामाला उपयोगी पडणार नाही. सांभाळायचा आपला, नुसता पोटाला घालायचं आणि सांभाळायचा. तर तसं नाही. शेफ्टी पेरगाळ्यावर शिंग उगारतोय, परीक्षा म्हणणं त्याला. जसं परेड बाबा काय म्हणायचे, म्हणजे परेड बाबा काय म्हणायचे की परेड बाबा म्हणायचे हे जसं त्याचं होतं तसं अहंकाराची ती काम आहे म्हणले भक्ताचं. ज्याच्यात अहंकाराची सुट्टी पेरगाडीचं तिथं आहे ते. तर त्याला जसं ते दुःख होतं लगेच तो त्याच्यात स्वतःहून यायची त्याची तयारी आहे. तसं ज्याचा अहंकार, ते म्हणले बरोबर विरुद्ध इथं लावायचं. ज्याच्यातलं हे गेलं आहे, अहंकार गेला आहे, तर तो भक्तीला लायक आहे. इकडे जसं हे होतं तसं त्याच्या विरुद्ध तिकडं चालतं. तिकडं त्याला काही म्हटलं तरी त्याला राग येत नाही आहे. हां, त्याच्या ठिकाणी अहंकार नाही आहे. त्याला काही काम सांगितलं तर हे मोठं आहे, लहान आहे, येत नाही मनामध्ये, त्यांनीच सांगितलं, त्यांचं काम आहे ना, मग ते आपण करायचं आहे. याच्यापेक्षा आपण कशाला विचार करायचा आहे? ते शिखरावरचं काम आहे का पायाचं काम आहे याच्याच एक आपला काही संबंध नाही आहे. तशा अर्थाने अहंकार गेला असेल तर तो भक्त या दृष्टीनं, दास या दृष्टीनं काही कामाचा आहे. तर दास कसा पाहिजे तर म्हणले अहंकार गेलेला पाहिजे. तिकडे जसा अहंकार असलेला पाहिजे तर कामाला येतो, तसा इथे अहंकार नसलेला कामाला येतो आणि तोच लायक समजला जातो. म्हणजे ही एंट्रन्स आहे म्हणा त्यातली, पण ती शेवटची, पहिली शेवटची आहे. कारण पुन्हा भक्तीचा अहंकार व्हायचा त्याला आणि परत ती पंचायत. तर त्या अर्थाने पूर्ण जाईल तर इकडे उपयोगाला येईल. या अर्थाने दास. चाड नाही ज्याने राघवाचा दास, सार्थक वयस रामदासी. स्वतः स्वामींचं त्या अर्थाने
वयस. त्यांनी आपल्यालाच म्हटलं हे सगळं की घरीची भक्ती करील तर तो धन्य संसारी होईलच आणि त्या अर्थाने खरं सार्थक होईल. वयस म्हणजे पूर्वीचा वयस शब्द संस्कृतमधला आहे, वयसच आहे शब्द संस्कृत, पण त्याचा आपल्याकडे येऊन वयस झालं. मग त्या काळात वयस होतं, नंतर आता वयच राहिले. तर ते जे वय नाही नुसतंच वय राहिलं असं मला म्हणायचं नाही, वयात कर्तृत्वही आहे, पण तरीसुद्धा ते खरं आहे. तर सार्थक कशाने होईल त्या वयाचं, त्या ज्या वेळेला हरिभक्ती करील संसारी. आणि जे सांगितलं ते सगळं तयासी या लोकी चाड नाही ज्याने राघवाचा दास, तीनच येता कडवी त्यामुळे संपलेलं आहे. तर त्यामुळे चाड नाही ज्याने राघवाचा दास, सार्थक त्याचं सार्थक वयस, त्याचं आयुष्य खरं सार्थकी लागलं. सार्थकी लागलं म्हणजे आपल्याला कल्पना आहे अर्थ कशाला म्हणावं आणि सार्थक काय आहे. तर त्या अर्थाने त्याचं वय सार्थकी लागलं. आणि त्याच्या दृष्टीनं म्हणजे म्हटलं ना, आसक्ती काय, आस काय, त्याला कशाची दुसऱ्याची आस राहिलेली नाही, आणखीन काही मिळवायचं राहिलं नाही. तात्यासाहेब महाराजांनी फार सुंदर म्हणायचे की आपण मनुष्याच्या जन्माला आलो आणि आपल्याला महाराज भेटले, त्यामुळे आता काही मिळवायचं राहिलंच नाही म्हणले. असं काय महाराज भेटले आता काय मिळवायचं राहिले, त्या अर्थाने काही मिळवायचं राहिलं नाही. बाकीचं तर महाराज भेटले म्हणजे त्यात देवराणा सदा सैरुदा मस्तकी, तसं आहे ते तयाचा कैवारी देवराणा हे जे म्हटलं तर तिथं महाराजच आहेत म्हटल्यानंतर आता काय प्रश्न नाही. मनुष्याच्या जन्माला आलो आणि महाराज भेटले, आता काही करायचं उरलेलं नाही आहे. आता जे काही करायचं उरलेलं आहे ते बघणारच आहेत, काय करायचं ते करून घेतील, ते आपण करून द्यायचं, यापेक्षा काही नाही. तर इतकं दासत्वाची थोरवी असलेली माणसं आहेत, होत गेली. तर तसं आपल्याला हो. आणि त्या आता काय होतं ते एकदा लागलं की दासाला नेहमी स्वामीचं अनुसंधान असतं. स्वामींचं नेहमी अनुसंधान असणं हे दासाचं लक्षण आहे. त्याचं सदैव त्याला त्यांची सतत बॅक ऑफ माइंड म्हणा, आजच्या भाषेत बॅक ऑफ माइंड म्हणा, पण ते त्याला सतत त्यांचं स्मरण असतं. भले रामाचं असेल, महाराजांचं असेल, काय गुरूंचं असेल, ते स्मरण असतं त्याला. म्हणून ते त्यांना काय वाटेल असं ते विचार कृतीवर होतो आपोआप, आणि म्हणून कृती बदलतात. तर कृती का बदलतात भक्ताच्या, तर त्याला सदैव त्यांचं स्मरण असतं. म्हणून म्हणजे ना कसं वागावं, तर महाराजांना आवडेल असं वागावं, इतकं सोप्या वाक्यात ते उत्तर आहे. महाराजांना हे आवडलं असतं का, तर नाही आवडलं असतं, मग नाही करायचं. महाराजांनी सांगितले ना किंवा आवडले ना, मग ते करायचं. मग हे जे आहे ते त्यांच्या पद्धतीनं करायचं, हा पद्धत दासाचं लक्षण आहे की नेहमी स्वामींचं स्मरण असणं. स्वामींचं स्मरण असणं म्हणजे भगवंताचं अनुसंधान असणं आपल्या भाषेमध्ये. आता अनुसंधान म्हणजेच स्मरण, आणि स्मरणाला साधन नाम, म्हणून आपण जे आत्तापर्यंत घेतलं आणि पुढेही येत राहावं अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. हरिभक्ती करी धन्य तो संसारी, हरिभक्ती करी धन्य तो संसारी, जयाचं कैवारी राणा, जयाचा कैवारी देवराणा, हरिभक्ती करी धन्य तो संसारी, हरिभक्ती करी धन्य तो संसारी, हरिभक्ती करी धन्य तो संसारी. देवराणा सदा सर्वदा मस्तकी, देवराणा सदा सर्वदा मस्तकी, तयासी आलो की चाड नाही, तयासी आलो की चाड नाही, हरिभक्ती करी धन्य तो संसारी, हरिभक्ती करी धन्य तो संसारी, हरिभक्ती करी धन्य तो संसारी. चाड नाही जनी राघवाचा दास, चाड नाही जनी राघवाचा दास, सार्थक वयस रामदासी, सार्थक वयस रामदासी, हरिभक्ती करी धन्य तो संसारी, हरिभक्ती करी धन्य तो संसारी, धन्य तो संसारी, धन्य तो संसारी. जानकी